या चर्चाकूट सभेचं अध्यक्ष म्हणून आणि अखिल भारत वीरशैव शिवाचार्य संस्था याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरस्त्रप्रभू डॉक्टर प्रभू सारंगदेव शिवाचार्य स्वामीजी सारंग मठ शिर्डी त्यांचं देखील स्वागत हावरी स्वामीचे मठाध्यक्ष डॉक्टर शंकरदेव शिवाचार्य महाराजांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत केले. आता तू लाईव्ह आहे. आजच्या हा चर्चाकूट सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणातील सर्व शिवाचार्यांना मी असं विनंती करतो, त्यांनी जगद्गुरू महास्वामीजीकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. तेवढ्या येथील श्री शरस्त्रप्रभू डॉक्टर शिवाचार्य महाराजांनी जगद्गुरू महास्वामीजीकडून आशीर्वाद घ्या. जरा मेजर मठाध्यक्ष राजेश्वर शिवाचार्य महाराजांनी यावं. उपस्थित होता ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ವಿನಂತಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇವತ್ತಿನ ಈ ಚರ್ಚಾಕೂಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಈ ಒಂದು ಚರ್ಚಾಕೂಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಸಭೆಯ ಕುರಿತಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಬರುವಂತಹ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ 2027ರಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶವನ್ನು ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂತಹ ಜನಗಣತಿಯ ವಿಷಯವಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ मार्गदर्शन नम्मेಲ್ಲರಿಗೂ ಲಭಿಸಲಿದೆ. आजचा हा चर्चाकूट सभेमधून विद्यापीठ बसून येणार आहे. आजचा हा चर्चाकूट सभेमधून जगद्गुरू महास्वामीजी कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील विशिष्ट असे शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे सर्व समाज बांधवांचे सपोर्ट येणारे 2027 मध्ये जगगणना होत असल्या कारणाला त्या विषयावर जगद्गुरू महास्वामीजींचे सखोल असं मार्गदर्शन लागणार आहे. म्हणून आजचा हा चर्चाकूट महासभेमधून सर्वांचा जे काही लक्ष आहे, येणाऱ्या काळामध्ये वीरशैव लिंगायत समाजाने काय लिहिलं पाहिजे, धर्माचं किंवा जातीचं रचण्यामध्ये काय कसं लिहायला पाहिजे, असे अनेक संभ्रम असताना त्या विषयावर सखोल असं मार्गदर्शन आशीर्वाद देण्याकरिता केदार जगद्गुरू महास्वामीजी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विशिष्ट असे सर्व शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये त्या विषयावर सखोल असं मार्गदर्शन होणार आहे. म्हणून आजचा हा दिवस संपूर्ण देशाचे लक्ष आज आपल्या हा मुख्य नदीमध्ये लाभलेले आहे. कारण सर्वांना माहिती आहे सध्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे. म्हणून वीरशैव लिंगायत समाजाला सध्याचे जे समोर असणारा अनेक प्रश्नांपैकी एक महत्वाचे प्रश्न आहे
जनगणना होत असल्या कारणानं आम्ही काय लिहिलं पाहिजे, काय लिहिलेलं काय होणार आहे. आणि आजच आम्हाला यावरती येणाऱ्या 2027 मध्ये या संपूर्ण देशामध्ये जनगणना होत असताना, जाती जनगणना होत असताना या आधार आपल्याला या समाजाला, वीरशैव लिंगायत समाजाला जे काही आरक्षण असेल किंवा धर्माची मान्यता असेल किंवा अनेक विषयावर आज सगळ्या समाजासमोर संग्राम चालू आहे. म्हणून त्या संग्राम अवस्थेत असणाऱ्या समाजाला जगद्गुरू आणि शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा आजचा हा चर्चाकूट सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन होत आहे. म्हणून मी आजचा हा चर्चाकूट महासभेमध्ये उपस्थित असलेले सर्व शिवाचार्यांचे हावरी स्वामी मठ संस्थान येथे मठाध्यक्ष डॉक्टर शंभोलीदेव शिवाचार्य महाराज आणि जगद्गुरू महास्वामी म्हणून सर्व शिवाचार्यांचे स्वागत होत आहे. म्हणून सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. आणि हे झाल्यानंतर काही समाजातील प्रमुख मंडळी त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहे. आपले वीरभद्र स्वामी त्यांच्याकडे नाव द्यावं कोणी असले तर. आणि स्वागत झाल्यानंतर हावरी स्वामीचे महाराज डॉक्टर शंभोलीदेव शिवाचार्य महाराजांनी प्रस्तावित त्यांचे मनोगत व्यक्त करणारे आहेत. आणि काही मोजके शिवाचार्यांचे देखील मनोगत या ठिकाणी होणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर केदार जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वचनाच्या माध्यमातून या समाजाला, दशाहित असलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम केदार पीठाचे जगद्गुरू या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून आजचा हा सभेमध्ये हे चर्चाकूट सभा आहे, चिंतनाचा सभा आहे. एका सभेमधून होणारा अनेक विषय फक्त उदगीर, लातूर, कर्नाटक, महाराष्ट्र सगळे विचार करता आजचा हा चर्चाकूट सभा त्याचं लक्ष संपूर्ण दिल्लीत असणाऱ्या लोकांपर्यंत हा सभेचं लक्ष आज वेगवेगळं जात आहे. म्हणून दिल्लीमध्ये जाणारा विषय आता केदार महास्वामीचे आहेत म्हणजेच काय तर दिल्लीमध्ये माननीय श्री बसवराज साहेब नागरावकर यांनी सुरू केले तथा आंबेडकर साहेब यांनी सुरू केलं आहे. श्री नवदत्त गावकर यांनी सुद्धा सुरू केलं आहे. यानंतर बसवराज पाटील गोकुळ साहेब यांनी सुरू केलं आहे. सुदर्शनजी ग्रेवाल साहेब यांनी सुरू केलं आहे. यानंतर रामभाऊ मोतीकोळे यांनी सुरू केलं आहे. बाबूजी रोडगे यांनी सुरू केलं आहे. वसंतभाई गाडेकर यांनी सुरू केलं आहे. तो लाईव्ह धरा. सुदर्शनजी ग्रेवाल साहेब अनिलजी मुळेसावकर यांनी सुरू केलं आहे. बाबाजी पारागर साहेब यांनी सुरू केलं आहे. नांदेड गुरुद्वारी नागरिक साहेब यांनी सुरू केलं आहे. काळीकर सर यांनी सुरू केलं आहे. यानंतर जंगम समाजाचे वकील गाडी यांनी सुरू केलं आहे. सुदर्शनजी सानगर यांनी सुरू केलं आहे. बसवराज पाटील गोकुळ रामभाऊ ओके. यानंतर
बीजेपी जिल्ह्यात समाज होती यांच्या वतीने जगद्गुरू महास्वामी विद्यालयाकडे सन्मानित करण्यात आहे. बीजेपी समाज होती तथा जगद्गुरू समाज चॅरिटेबल सर्वसामान्य सदस्यांनी यांच्या निवासात जगद्गुरू महास्वामींचा आशीर्वाद घेतला आहे. वीरशैव समाज वकील यांच्या वतीने कॅरी बॅग हार या ठिकाणी जगद्गुरू महास्वामींचा पुष्पार्पण आश्रमात येथील वीरशैव समाजाच्या वतीने प्रतिक्रिया सर तथा निष्पन्न सर गजाननजी पाडावे साहेब आणि सगळे साहेब संगमजी कडवाई पत्रकार सदस्य त्यानंतर वीरशैव समाज वकील यांच्या वतीने जगद्गुरू महास्वामींना पुष्पार्पण आशीर्वाद करतील वकील वीरशैव समाज तथा वकील जगम चॅरिटेबल सर्वांनी जगद्गुरू महास्वामींना पुष्पार्पण आशीर्वाद घेतला आहे. यानंतर वीरशैव समाजाचे सन्माननीय श्री कपितेश सर आणि संजय सर आशीर्वाद देतील. तू पोरा भाई कृपया स्टेजवर गर्दी करू नका. सुना आतापर्यंत या चर्चासत्र महासभेचे दिवस जगद्गुरू महासभेचे उपस्थित सर्व शिवाचे आणि प्रमुख व्यक्तींचा महासभेकडून आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. आता या चर्चात्मक सभेचा प्रास्ताविक बरोबर करण्याकरिता विनंती करून या सर्व कार्यक्रमाचा जबाबदारी घेऊन जगद्गुरू महास्वामींचे आशीर्वादाने जगद्गुरू महास्वामींचे आज्ञेला आपले आत्मीय असणारा डॉक्टर जगद्गुरू शिवाचार्य स्वामीजी या चर्चात्मक सभेचं प्रस्तावित आपल्याला विनंती करत असतात. आता एक मिनिट तुमच्या द्यायचा हा चर्चा
1931 झालेला होता. जवळपास 95 वर्षाच्या नंतर होता. आंबेडकरच्या काळात झाला. आता पुन्हा 27ला केंद्र सरकारद्वारे होणार आहे. त्याच्यामध्ये निर्णयाकरिता इथे चर्चा ठेवलेला. आज समग्र देश संभ्रमावस्था आहे. जाती रक्षणामध्ये काय लिहायचं, धर्मामध्ये काय लिहायचं, निर्दिष्ट उत्तर कोणाला अजून मिळालेले नाही आहे. जवळपास 7 कोटीचे एकत्र आणण्याकरिता एक नांदेडला बैठक झाली गेल्या महिन्यामध्ये. आता शिवाचार्यांच्या चर्चा होत आहे प्राधान्य होता. आणि आता चर्चा करत असताना 3 गोष्टी सांभाळून चर्चा केली त्याचे योग्य होईल. कारण तुम्ही केलेली चर्चा तिथं जाणार नाही, दिल्ली दरबारमध्ये जाणार आहे, केंद्र सरकारामध्ये जाणार आहे. करत असताना परंपरा, कानून, संविधानाच्या बाहेर न होऊ देता तुम्ही चर्चा. त्याच्यात आज तुमच्या मनात जे आहे ते व्यक्त करा. पुन्हा प्रत्येकाला एक कागद दिले, तुमच्या मनामध्ये लिहा, एक फाईल तयार होईल. हे दिल्ली दरबारमध्ये जाणार आहे, तुमचे फाईल हा संबंध पूर्ण भारत देशामध्ये त्याचे काय लेवल आपण चर्चा करण्याकरता अंतिम निर्णय आज नाहीये. शिवाचार्याकडून सर्व जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे त्याच्याचा अवलोकन करणं हा समितीचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकाने चर्चा करणं आधारयुक्त असायला पाहिजे. आणि चर्चा करणं कोणत्याही संघटनेचे बोला, त्याच्यात मुभा आहे, पण त्याच्यामध्ये त्या परंपरा, कानून, संविधानाच्या बाहेर जाता कामा नये, ते उपयोग होणार. म्हणून प्रत्येकाने ते करतात म्हणून सूचना देणं आवश्यक होतं. कारण त्या दुसऱ्याला लक्षात नाही, पण हे लक्षात ठेवून शिवाचार्यांनी आज त्या चर्चाकृतीत सहभागी व्हावा. आणि आज आपलं अखिल भारत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष प्रभू सारंगदेव स्वामीजी सारंगमठ, सिंदगी जिल्हा विजापूर, कर्नाटकचे, आणि जवळपास 1 वर्ष झाले काय अध्यक्ष होऊन 1 वर्ष नवीन झालेला आहे. आणि त्यांच्या हा कार्य दिल्लीपर्यंत पुन्हा शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. अध्यक्ष हे झाल्यानंतर 9 तारीखला शिवाचार्यांनी महाराष्ट्रामध्ये किती संघटना आहेत तितकी 9 तारीखला त्याच्यातला प्रस्ताव घ्यायचा. आणि त्यानंतर श्रावण संपल्यानंतर हा प्रस्ताव कुठे दिल्ली दरबारमध्ये शिष्टमंडळाद्वारा जाणार आहे. त्याकरिता शब्दप्रयोग करत असताना आज तुम्ही जे बसलेला आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचणार आहे. आज सध्या संध्याकाळपर्यंत दिल्ली दरबारमध्ये आपले शब्द पोहोचणार आहे. त्या बोलत असताना आधारयुक्त जर बोललं तर ते निश्चित रूपाला देशाला उपयोग होईल. 7 कोटीमध्ये 5 कोटी तरी एकत्र होऊन जर जगामध्ये समावेश झाला तर उद्या समाजाची प्रतिष्ठा भारत देशावर राहील. पुढील कार्यक्रमात महाराज प्रस्तावित आहे. शिवाचार्य शिखामणि यो वीर शैव शतांतम स्थापितमासीत्. आजच्या जनगणनेच्या विषयीबद्दल चर्चेत समारंभामध्ये आजच्या त्याचं सानिध्य स्थानावर असलेले वैराग्य शिवासनाधीश्वर श्री श्री सार्वजनिक जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य जगद्गुरू अनंत कोटी प्रणाम करून आजच्या या समारंभामध्ये अध्यक्षस्थानावर असलेले अखिल भारतीय शिवाचार्य संघटना अध्यक्ष
सारंग मठाच्या श्रीमती सारंग मठाच्या महास्वामीजींना अनंत कोटी प्रणाम करून आजच्या समारंभात भाग घेतलेल्या सर्व आत्मीय शिवाचार्यांना अनंत कोटी प्रणाम करून आजच्या या समारंभामध्ये भाग घेतलेले आमच्या वैदिक मंडळ, आजच्या या समारंभात भाग घेतलेले आपले नगरीय श्रीमान बसवराज पाटील नागापूर, श्रीमान देता नियमनाध्यक्ष श्रीमान बसवराज पाटील पौरकर, कांबारे दत्तानी सावकार, सरकार आणि या जिल्हा समाजचे श्री सुदर्शन बरसदार आणि अनेक संघटनांचे अध्यक्ष, युवक मंडळ, आपल्या महिला मंडळ, सर्व आलेले सर्व संपन्नांना सद्गुरूचे उपासक. आजच्या विशेष हे भाषण प्रवचन करायचे कार्यक्रम नाही, आजची चर्चा आहे. आपल्या सर्व जातीच्या नोंदणी आहे, सगळं आहे, परंतु आपला वीरशैव लिंगायत समाजाच्या आतापर्यंत नोंदणी नाही, काय नाही. त्याच्याबद्दल आता 95 वर्षी पहिला या जनगणती कार्यक्रम पहिले झाला होता. आता 95 वर्षापर्यंत झालेले नाही. आता या 2027 मध्ये या जनगणती कार्यक्रम फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. या जनगणतीमध्ये काही लिहायचं, एक सांगते, एक सांगला, आपण एकच नाही. कोणतरी महाराज एक वेगळं सांगते, आम्ही एक वेगळं सांगते, संघटना वेगळं सांगते, दुसरं सांगते, दुसरं असं बोला. त्याच्यामुळे आपला केदारचे जगद्गुरू महासंघाचे एक तरी चर्चा करून पहिले एका मीटिंग झाला नांदेडमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही थोडं शिवाचार्य गणमान व्यक्ती सुद्धा आले होतात. त्या समारंभामध्ये जगद्गुरू निर्णय घेतलेली आहे, त्याबद्दल काय तर निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय आपल्या समाजाचे खंड होऊ शकत नाही. सगळं मिळून घ्यायचं, एकच घ्यायचं नको. आम्ही एक घेतो, दुसरे एक घेतो, असं करायचं नाही. म्हणून एक निर्णय देऊन उदगीरला सुद्धा एक मीटिंग घ्यायची. त्या चर्चेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळीकडे शिवाचार्य महाराज सगळ्याला बोलून आता या शिवाचार्य वर्गामध्ये कर्नाटक आलेली आहे, महाराष्ट्र आले, सगळं आलेली आहे, आंध्रातून आलेली आहे, तेलंगणातून आलेली आहे, सर्वकडून शिवाचार्य मार्ग आलेली आहे. ते सर्वांना मिळून आता शिवाचार्यामध्ये शिष्य गण राहतो, त्यांचे भक्तगण राहते, सगळीकडे संपर्क करायला शक्ती आहे त्यांच्याकडे. एक शिवाचार्य मन केलं तर सर्व भक्तांना सांगू शकतो. त्याच्यामुळे जगद्गुरू विचार करून त्या विचारामुळं आज निर्णय घेतो. आता आज 2 तारीख उदगीरमध्ये या चर्चेकडून करायचे म्हणून निर्णय घेऊन मला सांगितलंय, महाराज तुमच्या अवधीश्वर मठाच्या त्या मंगल कार्यक्रमामध्ये तुम्ही या चर्चेकडून ठेवायचे म्हणून जगद्गुरू आज्ञा केल्यामुळं आज ही चर्चा करून घेतलेली आहे. जगद्गुरूच्या आश्रम जगद्गुरू आपण केल्यानंतर मान देऊन सर्व शिवाचार्य आल्यानंतर सर्व शिवाचार्य अनंत कोटी प्रणामाने आता तुमचं धन्य करतो. आता आपल्या संपक्तगण सुद्धा बंधूचे आपले इंटरव्ह्यू सागर असो, भूषण पाटील असो, गोरकर पाटील असो, आंबेडकर सावकार असो, सर्व आता या कार्यक्रमामध्ये सर्व आमचे युवक मंडळी सर्व सुद्धा भाग घेतलेले सर्वांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये आम्ही मी थोर असं काही नाही, सगळं मिळून करायचे काम राहते. त्याच्यामध्ये ते आपल्याला बंद करायच्या आता मी वेगळं कसं आहे, असं आहे, मी शिवाच्या लिंगायचं वेगळं, वीक्ष वेगळं, त्यांनी वेगळं, असं काय करू नका. असं करण्यामुळे गरीब लोकांना त्रास होणार. गरीब लोक विद्यार्थ्याला काय फायदा भेटणार गेले, गरीब लोक विद्यार्थी कुठे जाणार. आम्ही भांडण करत बसलं तर कसं करायचं, ते भांडण पहिला आम्ही बंद करावं लागतं. काय निर्णय घ्यायचे सगळे मिळा. आता 9 तारीख सुद्धा ऑगस्ट 9 तारखेला जगद्गुरू महासंघ केदार जगद्गुरू केदार नांदेडमध्ये सुद्धा एक मीटिंग केली. सगळ्या संघटना, सर्व मान्यवर, या भागाच्या प्रमुख सर्वांना बोललेली आहे त्या दिवशी 9 तारखेला नांदेडला. तेव्हा सुद्धा तुम्ही सर्वांना द्यावा, चर्चा करा, काय लिहिले काय होणार, आमच्या गरीब लोकांना काय फायदा भेटणार, आमच्या समाजाला काय भेटणार, सरकारतून काय संबंध होणार, ते सगळं थोडं चर्चा सर्वांना मुक्त मनातून चर्चा करा. मनात एक तेव्हा ते एवढं म्हणायचे पाहिजे तुम्ही एक सांगायचे आम्ही एक सांगायचे असं नको. त्याच्यामुळं जगद्गुरू स्वतःसाठी समाजासाठी चिंतन करून जगद्गुरू घेतले तरी काम व्हायचे म्हणून त्यांनी स्वतः मन करून त्यांनी आता मोदीपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे.
विषय. आता ही चर्चा झालो आहे म्हणून तर आता सुद्धा पुढच्या सुद्धा अजून मोदीपर्यंत हे विषय घेऊन जायचे प्रधानमंत्रीपर्यंत सर मिळून आता त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्रीपर्यंत जाऊन आलेली आहे, तिथं ते चर्चा करून आलेली आहे सगळ्या विषयाबद्दल. तरी सुद्धा तुम्ही सुद्धा सर्वांना या विषयाबद्दल तुम्ही चर्चा करा, सर्वांना मिळून आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, म्हणजे गरीब लोकांसाठी किंवा नोकरी म्हणा, काय तर काम म्हणा, काय तर बरेच सगळं काय न सगळं लोकांना काम भेटून राहिले. आपल्याला MA BA करून शेतामध्ये काम करत जायची परिस्थिती आलेली आहे. त्याचं कसं करायचं, काय करायचं ते कळणार गेले. किती वर्ष बातमी चालू आहे तुम्हाला माहिती, आमच्या आमच्याकडे पहिल्यापासून चर्चा करतो, तेव्हापासून चालू आहे. मी याचं करू, याचा निबंधनी केलं, असं केलं, असं बोलायचं, असं करू नका. सर्व एकत्र बसून चर्चेत काही निर्णय करा. असं निर्णय करा मी म्हणणार काय सर्व म्हणून सर्व मत काय म्हणते करून विचार काय मिळते ते विचार निघून ते करा. हे साठी सर्व चर्चा चालू आहे. लवकर फेब्रुवारीपर्यंत निर्णय करावा लागते. फेब्रुवारीमध्ये अजून नोंदणी चालू होणार आहे. त्याच्यापेक्षा पहिले सर्व मिळून एक निर्णय चांगला होते म्हणून आम्ही सर्वांच्या शिवाचार्याच्या महास्वामींच्या विरक्त मठाचे असो, शिवाचार्य असो, शरण असो, कोणी असो, सर्वांच्या मनातून ही विचार आलेली आहे. सर्व मिळून हे काम पूर्ण करायच्यासाठी जगद्गुरू आमचे केदार जगद्गुरू एक वर हातावर सोडण्यात आहे. एक हातात घेतलं काम कधी सोडू शकत नाही. असे जगद्गुरूकडून आमचे केदार जगद्गुरू आहे. त्या जगद्गुरू महाराज आपल्यासाठी एवढं सगळं प्रयत्न करायला, हे स्वतःसाठी काही नाही, माझ्यासाठी नाही, सर्व गरीब लोकांसाठी, आपल्या समाजासाठी आहे. त्याच्यामुळे सर्वांना निर्णय घेऊन या विषयाबद्दल तुम्ही सर्वांना मत करा, तुमचे विषय सांगा, तुमच्या मनात काही विषय पूर्ण चर्चा करा. सर्व चर्चेत एक निर्णयाला या म्हणून सर्वांना सूचना देऊन सर्वांना केदार जगद्गुरूचे आशीर्वाद सांगून चार शब्दाला समाप्त करतो. यानंतर आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री निडुळे सावकार यांनी आशीर्वाद घ्यायचे आहे. महाराजांनी त्यांचे मनोगत सुंदर असे व्यक्त केलेले आहेत. आता हा चर्चाकूट सभा असल्या कारणाला सर्वांचे मनोगत व्यक्त करण्याकरिता मी काही समाजातील प्रमुख त्यांचे नाव मी देणार आहे आणि प्रमुख असे जगद्गुरू महास्वामीजींच्या आज्ञेला एक तिघांचे मनोगत आहेत, नंतर काही शिवाचार्यांचे मनोगत आहेत. म्हणून मी पहिल्यांदा बसवराज पाटील नागळकर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जगद्गुरू महास्वामीजींची आज्ञा झालेली आहे. पाटील आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य आदरणीय जगद्गुरू केदारेश्वर जगद्गुरू, आदरणीय स्वामीजी, शिवाचार्य समितीच्या अखिल भारतीय आदरणीय गुरु, केदार जगद्गुरूंच्या आदेशाला आज्ञा मानून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमच्या आदरणीय पूज्य हरगी स्वामी मठाचे गुरु, आपण सर्व आदरणीय गुरुजन ज्यांच्या चरणस्पर्शाने माझं गाव पवित्र झालं ते आमचे जीवनीचे आदरणीय गुरु आणि समाजाचे सगळे थोर वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनी, सर्व गुरूंना आणि सर्व वडीलधारी मंडळींना पहिल्यांदा मी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणस्पर्श करतो. तर म्हणजे मी अचानक आलो, मलाही काही माहीत नव्हतं, बाहेर जाऊन आलो. मला एवढं समजलं की एवढे शिवाचार्य जगद्गुरू भेटतात. ज्या आठवड्यामध्ये आपण गुरुपौर्णिमा साजरी केली त्याच आठवड्यामध्ये एवढ्या गुरूंचे चरणस्पर्श करायला मिळतं, याच्या एवढं मोठं भाग्य नाही. म्हणून मी या दर्शनासाठी आज आलो. म्हणजे आपा मला हा काही विषय माहीत नव्हता, पण जिथे एवढे गुरु आहेत तिथे जर स्वतःला शिष्य समजत असलो तर मला वाटतं की तिथे कुठेही जायला कुणी बोलवायची गरज नसते. गुरुजनांबद्दल मी काही बोलणार नाही, पण तुमच्यासाठी मी एक वाक्य सांगणार आहे. गुरुपौर्णिमा असो, गुरुला आदर मानून जर कायम राहायचं असेल तर आयुष्यामध्ये एक ठरवलं पाहिजे
गुरु म्हणून त्यांना हार दक्षिणा देण्यापेक्षा आयुष्यभर त्यांच्या आज्ञाधारक विद्यार्थी राहिलो तर आपल्याला सगळ्यात मोठी दक्षिणा मिळेल. आता मूळ विषयामध्ये मी काही समाजाचा कुठला अध्यक्ष नाही, माझी कोणतीही समाजाची संघटना नाही, पण लिंगायत आणि वाणी या घरात जन्मलो याचा मला अभिमान आहे, याचा मी रास्त आहे. मी याचा रास्त अभिमान बाळगतो. संघटना चालवतात त्याच्याबद्दलही माझं मत आहे. आम्ही काही काम करत नाही, ते करतात हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. पण मला थोडक्यात मी एक सांगणार, आदरणीय जगद्गुरूंच्या कल्पनेला ती गोष्ट आहे त्यांच्या लक्षात आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी महाराष्ट्र राज्याच्या वीरशैव समाजाचं एक बैठक पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या समक्ष त्यांच्या बोलवण्यावरून एक बैठक बोलवली होती. मला वाटतं सावकार तुम्ही होती त्या बैठकीला. त्या बैठकीमध्ये एक समिती करायची होती. सोलापूरचे आमदार दिलीप सोकर हे त्या समितीचे सदस्य होते. 2 लोकांची समिती होती आणि मधुकररावजी चव्हाण यांना आपण त्या समितीच्या अध्यक्ष. एक आपल्या समाजाचे आणि मधुकरराव चव्हाण ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत तिथे सगळा लिंगायत समाजाचा प्रभाव आहे म्हणून मराठा समाजाचे अध्यक्ष आपण त्यावेळेस केले. त्यावेळेस सोलापूर महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्याची नेते मंडळी तिथं आली. सगळ्या वेगवेगळ्या संघटनेची लोक आली. पण दुर्दैवाने तिथं एकमत होऊ शकलं नाही. महाराज एक खेदानी तुमच्या पुढे सांगायला. पण माझ्यासारख्या बालबुद्धीला एवढंच वाटलं होतं, महाराजांचंही मत असं होतं की वीरशैव आणि का लिंगायत याच्याबद्दल तुम्ही जे गुरुवारी ठरवाल त्याबद्दल मी माझं मत मांडणार नाही, कारण माझं मत हे सगळं वाद निर्माण करणारं मत आहे, म्हणून मी माझं मत मांडणार नाही. मला वाद निर्माण करण्यापेक्षा गुरुवारी सगळ्यांनी मिळून जे ठरवलं ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढं मात्र मी सांगतो. म्हणून त्यावेळेस वाद निर्माण झाले. 6 ते 7 बैठका आम्ही घेतल्या आणि मला वाटतं अशोकराव चव्हाण साहेबांना भेटून त्यांच्यासोबत केलेल्या जगद्गुरूंनी सुद्धा अशोकराव मुख्यमंत्री असताना वेगळा विषय मांडला. म्हणून वेगवेगळे विचार त्यावेळेस हिंदू लिंगायत लिहायचा का वीरशैव लिंगायत लिहायचा असं वेगवेगळे विषय मिळाले. आजच्या कायद्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळतं, आवाज माईकचा थोडा बघा, शिट्टी वाजायला लागली. समाजाच्या वीरशैव लिहिल्याने काय होतं, हिंदू लिंगायत लिहिल्याने काय होतं, किंवा वीरशैव लिंगायत लिहिल्याने काय होतं, किंवा वाणी लिहिल्याने काय होतं, असं वेगवेगळे विषय होते. पण आपल्या समाजातल्या बऱ्याच लोकांना, जसं अखिल भारतीय गवळी समाजाचे अध्यक्ष आंबरकर आहे, आपल्यापैकीच आहे, बऱ्याच समाजाला ओबीसी मध्ये आज कॅटेगरीमध्ये त्यांना जन्म. आज नांदेडला जर मी गेलो, माझी बायको वाणी म्हणून लिहिलेली आहे, प्युअर लिंगायत आहे, पण तिथले सगळे वाणी म्हणून लिहितात, तिला स्कॉलरशिप मिळते. तिथल्या माझ्या मेहुण्याला रिझर्व्ह मतदारसंघामध्ये उभं राहता येतं, पण माझ्या मुलाला इथं उभं राहता येत नाही किंवा रिझर्वेशन मिळत नाही. तर मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून एक विनंती करणार आहे, किंवा गुरुवार्यांना विनंती करण्याची माझी पात्रता नाही, पण संघटनेची काही आणि समाजाची माणसं बसली त्यांना मला विनंती करायची की समाजामध्ये वाद निर्माण होणार नाही, हा एक विचार करावा. आणि गुरुवार्याला विनंती करणार आहे, जो समाज बुद्धीने अर्थकारणाने संपन्न होतो तोच समाज पुढे जातो. त्या समाजाचा केवळ धार्मिक स्वाभिमान बाळगून बसणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटतं. ज्ञानाची वृत्ती ज्या समाजामध्ये होत नाही तो समाज कधीही पुढे जातो. आणि ज्ञानाची वृद्धी व्हायची असेल आजच्या परिस्थितीमध्ये आर्थिक जोड असल्याशिवाय किंवा शासनाचं पाठबळ असल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. कारण मग ते नोकरीमधलं रिझर्वेशन असेल, डॉक्टर इंजिनियर होण्यासाठीचं रिझर्वेशन असेल, त्यांना पाहिजे असलेल्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल, या सगळ्याचा विचार करावा एवढीच मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता असलो तरीही पुन्हा विनंती करणार आहे की राजकीय ह्याच्यामध्ये एखादं रिझर्वेशन मिळालं काय न मिळालं काय चालेल, पण उद्याच्या पिढीला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये त्याला प्राधान्य मिळावं एवढी विनंती करणार.
पण राजकारणाकडे दुर्लक्ष करावं असंही मी म्हणणार नाही. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की राज्यसत्ता हा ज्या समाजाच्या हातात असते ते समाज पुढे जातो. म्हणून उद्या राज्यसत्ता जर माझ्या समाजाच्या हातात आली तर वाढत्या ओळखीचा असला तर आपले जेवणही चांगल्या आपल्या माणसाला वाढतो, अशी माझी कल्पना आहे. महाराज, आपण नांदेडला बोलवलं, पुढं समाजामध्ये काम करणारे अनेक विद्वान माणसं आहेत. तुम्ही सगळ्यांनी ठरवा, मी तुमचा एक कार्यकर्ता, मी तुमचा एक पायी म्हणून मी त्यावेळेस नक्की मत मांडेल. तर मी हात जोडून विनंती करणार आहे की आता तुमच्या माझ्यामध्ये एकमत नाही, माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमत नाही. कुणी म्हटलं की इदुबारी, कुणी म्हटलं अदुबारी, की नाळ्या नोकरी माळ्याचा लोक समाज अभिमान बाळगाच रे मी हे म्हटलं. ఇది అంతా ఏం లేదు, సమాజ ప్రముఖున్నది అంటే అదును తెలుగుదలి చెప్తున్నాడు. ఇంత అంత భారతకు ఏం చేయాలా అనేది పहिले గురువులు చెప్పగా ఇట్లానే నేను అంటున్నాను. गुरुजींनी आपल्याला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मला वाटलं ते बोललो, पण माझे विचार नक्की वाद निर्माण करणार आहे म्हणून मी इथं मांडत नाही. पण तुमची आज्ञा पाळायला मात्र मी तयार आहे. पण आम्ही ज्या 3 कमिट्या झाल्या, मुख्यमंत्र्यांसोबत 4 बैठका लावल्या, त्या व्यर्थ गेल्या. ते केवळ काही जणांच्या वादामुळे असं व्यर्थ. गुरुजींचं आता स्वामीजींचं मोदींपर्यंत, पंतप्रधानापर्यंत चांगलं वोट आहे, ते तिथपर्यंत पोहोचवणार आहे. तर आपण एक विचार करून पोहोचू आणि त्याच्यामध्ये सगळ्या शिवाचार्य, सगळ्या समाजाच्या प्रमुखांनी मदत करावी एवढीच अपेक्षा बाळगतो. सगळ्यांना नतमस्तक होऊन माझी जागा घेतली होती. पाटील साहेबांनी खूप सुंदर असं त्यांच्या बरोबर आपल्या समोर मांडलेलं आहे. आता गोविंदराव नांदेडे साहेबांना जगद्गुरू महासमितीच्या आज्ञा आहे. आपण गोविंदराव नांदेडे साहेब आपल्या बरोबर व्यक्त करावं. विश्ववंद्य आदरणीय केदार महास्वामीजी, उपस्थित सर्व आदरणीय शिवाचार्यजी आणि समाजातील अत्यंत प्रतिभावंत बुद्धिवंत असलेले अनेक नेते, सर्व क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आपण उपस्थित आहात. आदरणीय केदार महास्वामीजींच्या आदेशावरून आदरणीय महास्वामीजींना या समाजाच्या एक विचारता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी असं वाटलं की सर्व वीरशैव समाजातील, लिंगायत समाजातील सर्व कार्यकर्त्यांना मी शिवाचार्यांच्या माध्यमातून 2027च्या जनगणनेमध्ये एकवाक्यता असावी आणि ती एकवाक्यता असणं अनेक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आताच बसवराज पाटलांनी अतिशय सुंदर विचार मांडले, अतिशय वैचारिक प्रगल्भता त्यांच्या विचारामध्ये आम्हाला दिसते. अशा या सुंदर सभेमध्ये आपण उपस्थित आहात. आदरणीय केदार महास्वामीजींनी ही सभा बोलवण्यामागे हाही उद्देश आहे की सारा समाज एक छत्राखाली, एक छत्री अंमल व्हावा समाजामध्ये. सध्या वेगवेगळ्या दिशांनी वेगवेगळ्या समाजातील बुद्धिवंत लोक जातात, तसं होऊ नये. भारतामध्ये जे काही 5-7 कोटी वीरशैव लिंगायत समाज आहे, त्या लिंगायत समाजाला बळ मिळावं. आदरणीय महास्वामीजींच्या अशा सभांमुळे त्या सर्व लिंगायत समाजामध्ये, वीरशैव समाजामध्ये एक नवी चेतना, एक नवा आविष्कार, एक नवं सामर्थ्य निर्माण होतं अशा बैठकांमधून. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. गेले कित्येक वर्ष अशा बैठकांची आवश्यकता होती. ती केदार महास्वामीजींच्या या विचारामुळं, या नियोजनामुळं आपण सारे एकत्र आलो आहोत. खरं तर वीरशैव लिंगायत समाज हा एक बुद्धिजीवी, प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत असा समाज आहे. या समाजामध्ये व्यापार, उद्योग यामध्ये अतिशय उत्तम रीतीनं काम करणारा हा समाज आहे. आळस या समाजाला कधीही माहिती नव्हता. दुर्गुण या समाजामध्ये अजिबात नाही. कारण या समाजाचा अभ्यास महास्वामीच्या सानिध्यामध्ये अनेक वेळा पाहण्यात आम्हाला आलेला आहे. अशा समाजाला एकत्र करून महास्वामीजी आणि सर्व स्वामीजी या सर्वांनी मिळून या 2027च्या जनगणनेमध्ये नेमकं काय लिहायचं आहे. लोकमनामध्ये जो संभ्रम आहे, लोकमनात जो संशय आहे, लोकमनात
एक वाक्यता आहे ती यावी यासाठी केदार महास्वामीजींनी अगदी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर या ऐतिहासिक उदगीर शहरामध्ये या बैठकीचं या कूट मंथन चर्चा कूट बैठकीचं नियोजन केलेलं आहे. हा शब्द चांगला आहे. म्हणजे चर्चा कूट म्हणजे चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्न इतका बारीक चर्चेला जावा ज्यामधून एका नव्या सिद्धांताला एका नव्या प्रमेयाला वीरशैव लिंगायत समाजामध्ये जन्म झाला पाहिजे. अगदी हिमालयापासून ते अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत सगळ्या राज्यामध्ये वीरशैव समाज आहे. पण त्यामध्ये एक वाक्यता नाही. आदरणीय महास्वामीजींची ही इच्छा आहे त्या 2027च्या जनगणनेत तरी 5 कोटी 7 कोटी समाज असलेला भारतातला हा एक अत्यंत महत्वाचा असा वीरशैव समाज आहे. आणि या समाजाचं सामर्थ्य वाढावं, या समाजाच्या युवकांना, या समाजातल्या उद्योजकांना, या समाजातल्या शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना सर्वांना एक नवी दिशा मिळावी, एक नवं सामर्थ्य मिळावं म्हणून काय लिहायचं नेमकं जनगणनेमध्ये, कुठल्या समाजाचा उल्लेख केला, वीरशैव का लिंगायत का वाणी वेगवेगळे आहेत. अगदी लिंगायत वाणी यामध्ये देखील भोई आहेत, चर्मकार आहेत, वेगवेगळे समाज आहेत. या सगळ्या समाजाला एका झेंड्याखाली आणण्याचं काम आज आदरणीय महास्वामीजींनी केलेलं आहे. आणि आपण सर्व शिवाचार्य त्यांना एका हाकेवर हो देऊन आपण इथं उपस्थित आहात. मला असं वाटतं की संबंध देशमध्ये चर्चा झाली पाहिजे, सगळ्या देशामध्ये कळलं पाहिजे की वीरशैव लिंगायत समाज एक आहे आणि त्याची संख्या एवढी आहे. त्यामुळं केंद्र सरकार, राज्य सरकार जेव्हा निर्णय घेतात मग जातीचा असो, धर्माचा असो, विद्यार्थी हिताचा असो, लोककल्याणाचा असो, या सगळ्या वेळी त्या समाजाची संख्या बघली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर जातीभेदाच्या विरुद्ध होते, त्यांना जातीभेद मान्य नव्हते. तरीही पण ज्या समाजात ज्या जातीचे जितके लोक आहेत त्या प्रमाणामध्ये राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, शैक्षणिक नेतृत्व, आरक्षण या साऱ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून आज उदगीरमध्ये ही प्रचंड समाजातील जनसंख्या पाहिल्यानंतर आमच्यासारख्या शासनामध्ये काम केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला नक्कीच आनंद होतो की एवढा समाज बुद्धिजीवी इथं आलेला एक वीरशैव एक लिंगायत 10,000 हजार लोकांच्या तुलनेचा, तोडीचा आणि विद्वत्तेच्या अशा प्रकारचा एक समाज आहे. इथे काही सामान्य माणसं उपस्थित नाहीत. वीरशैव लिंगायतातले अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची ही समाज उपस्थित आहे. आदरणीय महास्वामीजींच्या आज सर्वांनी विचारविनिमय केल्यानंतर, शिवाचार्यांच्या विचारानंतर महास्वामीजी जो आदेश देतील तो आदेश कन्याकुमारी अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एक सगळ्या लिंगायत समाजाला गेला पाहिजे आणि सारा समाज एक आहे हे जेव्हा लक्षात येईल सरकारला, त्यावेळी कुठल्याही समाजाच्या उन्नतीच्या आणि उत्कर्षाच्या एका नव्या सूर्योदयाला प्रारंभ होत असतो. इतके दिवस हा समाज एक करण्यामध्ये, एक होण्यामध्ये अनेक अडथळे राहिले. आता मात्र ते अडथळे नाहीत. महास्वामीजींना असं वाटतं की हा समाज खऱ्या अर्थानं उत्कर्षाला आणि उन्नतीला गेला पाहिजे. इथल्या महिलांची अजूनही प्रगती झालेली नाही. इथल्या महिला अजूनही शासकीय सेवेमध्ये अधिकारी पदावर, कर्मचारी पदावर नगण्य आहेत, नसल्याच जमा आहेत. अशा वेळी महात्मा बसवेश्वरांचा जो विचार होता की समतेचा, बंधुत्वाचा, तो विचार सर्व शिवाचार्य आणि महास्वामीजी आपल्या सगळ्यांपर्यंत देतील. शेवटी त्यांच्याकडे आपल्याला ऐकायचं, मी जास्त बोलत नाही. सर्व शिवाचार्यांच्या चरणावर आणि आदरणीय केदार महास्वामीजींच्या चरणावर विनंती करून आपण हा विचार आम्हाला दिलाय, आम्ही सगळीकडे पसरू आणि या विचारामध्ये एक वाक्यदार आहोत. काय लिहायचं नेमकं जेणेकरून भारत सरकार देखील म्हटलं पाहिजे हा समाज मोठा आहे, हा समाज मोठा आहे, या समाजाच्या उन्नतीशिवाय पर्याय नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जगद्गुरू केदार महास्वामीजी यांच्या सोबत आहेत आणि सारे शिवाचार्य सोबत आहेत आणि समाजातले वीरशैव लिंगायताच्या मी समोर बघतोय अत्यंत प्रतिभावान, प्रगल्भ राजनीती, समाजनीती आणि संस्कृतीमध्ये सारे एकत्र आहोत. आपण सारे महास्वामीजीचे सांगतील, महास्वामीजीचे बोलतील, कारण ते विचारवंत आहेत. ते विविध विधाकारण कुठलाही निर्णय घेत नाहीत. तर आपल्या सगळ्यांचे विचार घेऊन सर्व समवतीनं सर्वांच्या विचारातून एक नवा काहीतरी विचाराकडे देऊन 27वी जनगणना खऱ्या अर्थानं वीरशैव लिंगायताच्या सामर्थ्याची, वीरशैव लिंगायताच्या खऱ्या अर्थानं एका वेगळ्या प्रकारच्या एक दिशा देणारी ठरावी अशी आदरणीय महास्वामींची इच्छा आहे. मी महास्वामींच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सारे एक छत्राखाली इथं आला, महास्वामीजींच्या कृपा छत्राखाली येऊन एक नवा विचार, प्रगतीचा, उन्नतीचा, समतेचा, श्रीमंतीचा
आणि विचाराचा एक नवा सागर निर्माण करूया एवढंच बोलतो आणि महास्वामींच्या चरणावर मी माझे विचार अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नांदेडकर साहेबांनी या महाराष्ट्राच्या शिक्षणाचा एक खूप मोठं जबाबदारी सरकार होते, त्यांचा अनुभव खूप जाणला आहे. त्यांनी सर आपलं चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता प्रमुख असे दोघं तिघापैकी एक सुदर्शन बिराजदार आहे, त्याने आपलं मनोगत व्यक्त करावा. त्याने एक संस्थेचे अध्यक्षही सुद्धा आहेत. त्याने अवघ्या अखिल भारत लिंगायत महासभेचे अध्यक्ष सुदर्शन बिराज जे आहेत, त्याने अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या उदगीर येथील शिवाचार्य महाराजांच्या आणि समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान हिमालयामध्ये ज्यांचं पीठ आहे, केदार पीठ, ते श्री 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 1008 डॉक्टर भीमाशंकर महास्वामीजी, ज्यांनी ही बैठक आयोजित केली. आदरणीय महाराजांच्या सूचनेप्रमाणे, आदेशाप्रमाणे ते आमचे उदगीरचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाचार्य महासंघाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय महाराज, या ठिकाणी विविध भागातून आलेले विविध मठाचे मठपती महाराज, शिवाचार्य महाराज, विविध ठिकाणाहून आलेले आमचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मला 9 तारखेला विशेष आमंत्रण नांदेडला आहे. त्या ठिकाणी मी सविस्तर बोलणार आहे. परंतु उदगीर गावचा मी रहिवासी असल्यामुळं आणि आदरणीय हौरीस्वामी महाराजांचा मी त्या मठाशी परंपरेतला मी असल्यामुळं त्यांनी दिलेल्या आदेशाला मान देऊन मी या ठिकाणी आज आलेलो आहे. खरं म्हणजे 9 तारखेला मी सविस्तर बोलेन. परंतु या ठिकाणी मी आदरणीय परमपूज्य केदार महास्वामीजींचं मी मनापासून आभार मानतो. समाजाच्या वतीने मानतो, माझ्या संघटनेच्या वतीने मानतो. समाजामध्ये निर्माण होत असलेल्या संभ्रमाला कुठेतरी फुलस्टॉप किंवा कॉमा देण्याचं काम आपण हाती घेतला, याबद्दल खरंच महाराज मला मनापासून कौतुक आहे. कुणी असं धाडस करत नाही. मी 2000 सालची आठवण करून इच्छितो, आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ. महाराष्ट्रामध्ये 1984 साली सोलापूर येथे या वीरशैव महासभेचं, वीरशैव समाजाचं मोठं अधिवेशन भरलेलं होतं, आपल्याला आठवत असेल. त्यानंतर जर कुठं मोठं अधिवेशन भरलं असेल तर आदरणीय जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे भरलेलं होतं. माझी नुकतीच 98-97 ला संघटना स्थापन झालेली होती. महाराजांचं मोठेपण बघा. 2 वर्षे स्थापन झालेल्या संघटनेला कोणीच विचारत नाही. महाराजांनी मला फोन करून सांगितले, तुम्ही संघटना स्थापन केला, या महामेळाव्यात. 50 कमांडर गाड्या घेऊन वाजत गाजत आम्ही त्या मेळाव्यामध्ये सहभागी झालो. या अधिवेशनामध्ये सहभागी. महाराजांचं काम मी डोळ्याने बघितलेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक माणसाचा प्रत्यक्ष संपर्क असलेले एकमेव जगद्गुरू आहे. मी अनेक जगद्गुरूंच्या संपर्कात आहे, 5 जगद्गुरूंच्या संपर्कात. परंतु प्रत्यक्ष पद्धतीनं कोण काम करतंय, कोण चांगलं, कोण वाईट, कुणाला कशा पद्धतीनं हँडल करायला पाहिजे, महाराज विठ्ठला मला वाटत नाही कुणाकडे असेल. आणि हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. मला त्यावेळेला, आता ठीक आहे, आता माझं थोडंसं नाव झालंय, व्यासपीठावर बोललेलं तर काही ठीक आहे. त्यावेळेला नुकताच 2-3 वर्षाचा होतो. महाराजांनी खाली बघितल्या मला वर बोलवले, मला सत्कार केले, तेवढ्या मोठ्या भव्य व्यासपीठावर बसायची संधी केली. आणि महाराज मला, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो, त्या सगळ्या समोर बसलेल्या गुरुवर्यांना सांगू इच्छितो, भारतातलं आपल्या लिंगायत समाजाचं, या वीरशैव लिंगायत समाजाचं सर्वात मोठं महान पीठ जर कुठं असेल तर ते हिमालयात असलेलं केदार पीठ आहे. आणि त्या पीठात स्वाभिमानाने महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत. एखाद्या पर प्रांतामध्ये जाऊन त्या पीठाचा अध्यक्ष होणे आणि त्या पीठावर कारभार करत असताना
बाकीच्या लोकांच्या मनामध्ये काय होत असतील याची विचार करा. तिथे जाऊन काम करतात महाराज आपल्या पूर्ण देशाच्यासाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक शंकराचार्य, अनेक त्या ठिकाणचे व्यवस्थापन समितीतले लोक महाराजांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आपण सगळे भारतातील लोक केवळ एक जनगणनेच्या बाबतीतच नाही, मी जरा थोडंसं वेगळं बोलतो, 2 मिनिट फक्त. सगळेजण आपण या महाराजांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि केदारपीठ वाचवलं पाहिजे. केदारपीठ वाचवलं पाहिजे. एकदा आपल्या हातातून हे जर पीठ गेलं, तुमच्या लिंगायताला परत घेणं कधीही शक्य नाही. म्हणून माझी विनंती आहे. आणि म्हणून महाराजांना आम्ही सगळेजण म्हणून आपल्या पाठीशी आहोत ही एक माहिती या ठिकाणी मी करतो. आणि 9 तारखेला आपण जे जनगणनेच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. खरं म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा या प्रांतामध्ये लिंगायत समाज आहे, वीरशैव लिंगायत समाज. विचारधारेच्या बाबतीत 2 प्रकारच्या विचारधारा लिंगायत समाजामध्ये आहेत. त्या दोन्ही विचारधारा खरं म्हणजे एक हात दुसऱ्या हाताला टक्कर देतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती सगळी शमवण्याची ताकद आदरणीय जगद्गुरूंमध्ये आहे हे मला तुम्ही जाणून आहे, ओळखून आहे. आता बसवनाथ पाटलांनी बोलले, प्रश्न असा जनगणनेमधून आपल्याला काय पाहिजे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जनगणनेमधून आमच्या हरिस्वामीजी महाराज बोलले, गोरगरीब मुलांच्यासाठी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, ह्याचा विचार आपल्याला या जनगणनेच्या माध्यमातून करायचा आहे. संख्या दाखवून समाजाच्या विकासासाठी सरकारकडून काही आपल्याला पदरात पाडते का पाडून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी करायचं. 2 प्रकारच्या या ठिकाणी सुद्धा अ ब गट व्हायला लागलेले आहेत. धर्म मान्यता मागायची आहे. धर्म मान्यता मागत असताना धर्माला आरक्षण नसते, आपल्याला जाहीरपणे मी सांगतो. धर्माला आरक्षण नसतं, आरक्षण असतं ते जातीला. आपल्याला आरक्षण मागायचं आहे का आपलं आरक्षण मागत असताना कुण्या नावाला आरक्षण मागायला पाहिजे ही सुद्धा गोष्ट मुख्यमंत्र्यापुढे किंवा नेत्यापुढे जात असताना त्या मान्यवरांना माहीत राहणं गरजेचं आहे. बंधूंनो, महाराज आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आमच्या सगळ्याच्या कागदपत्रावरती धर्म, हिंदू आणि जात लिंगायत केलेली आहे. या नावाचा GR असेल तरच आम्हाला आरक्षण लागू होतं, नाहीतर होणार नाही. जंगम समाजामध्ये धर्म हिंदू आणि जात जंगम, माला जंगम, मेढा जंगम, मुर्गा जंगम आहे. या पद्धतीचं लिहिलेला GR असेल तरच आम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आता त्यापुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे अस्मितेसाठी, धर्माच्या स्वाभिमानासाठी आणि सरकारकडून आपल्या समाजाला काहीतरी मिळवायचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्षे झाली, कुठल्या सरकारने या लिंगायत समाज बांधवासाठी कुठे केवढी काढून ठेवले मला सांगा. काही दिलेलं नाही कुठल्याही सरकारने. मग आपला हक्क मागणार आहात की नाही, आपला वाटा मागणार आहात की नाही. आणि मागण्यासाठी तुम्हाला तुमची लोकसंख्या दाखवावी लागणार आहे. आणि ते लोकसंख्या दाखवण्याचं साधन आपल्यापुढे एक मार्ग त्या 27च्या जनगणनेमध्ये येणार आहे. आपल्यापुढे काय लिहायचं, 2-3 प्रकारचे विचार आहेत. जगद्गुरू आपल्याला एक करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं जगद्गुरूंचं तीर्थ तुळजापूरमध्ये बोलणं झालं. महाराज, धर्मापेक्षा आरक्षणाला मी महत्व देतोय. महाराज म्हणले आरक्षणही सोडू म्हणल्यानंतर माझ्या मनाला भरून आलं. लिंगायत मुलं आज 90, 95, 98% मार्क घेऊन सुद्धा त्यांना ऍडमिशन मिळत नाही ना नोकरी मिळत नाही. तर मला यालाही महत्व द्यावं, धर्मालाही मान्यतेला महत्व द्यावं आणि या सगळ्या गोष्टीला आपण करून दाखवाल अशा पद्धतीची माझ्या मनामध्ये खात्री आहे. म्हणूनच या प्रसंगी मी फार काही बोलणार नाही. अजून धर्ममान्यतेचे वेगवेगळे विषय आहेत, ते नांदेडमध्ये आपण सविस्तर बोलूया. गुन्ह्या नावाने लिहिल्यानंतर काय होतं, गुन्ह्या नावाने नाही लिहिल्यानंतर काय होतं, याबद्दलचे संविधानाचे पुरावे आपण म्हणला त्या सगळ्या दृष्टीने आपण नीटपणे त्या ठिकाणी विचार करूया. एवढीच्या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, महाराजांनाही विनंती करतो, महाराजांचे परत एकदा आभार मानतो. आमच्या शंभूलिंग शिवाचार्य महाराजांचे आभार मानतो. आपण समोर बसलेले सगळे महाराज मंडळी त्या सगळ्यांचेच मी आभार मानतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दर्शन निराकार सरांचे जे काही विचार आहेत ते समाजाचा पूर्व दिशेकडे घेऊन जाणे चांगले विचार सर मांडलेले आहेत. आता महास्वामीजीने सांगितल्याप्रमाणे बसवराज पाटील टोळखेडकर त्यांनी देखील 2 मिनिटं आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
अखिल भारतीय शिवाचार्य महाराजांचे अध्यक्ष, ज्यांची आस्था आपल्या समाजाची मदत आणि आशास्थान असलेले केदारपीठाचे भीमाशंकर स्वामीजी व उदगीर येथील जमलेले सर्व माझे समाज बांधव बंधू आणि भगिनी, सर्वात मोठा आनंद हा एक झाला की लिंगाणाच्या धिंगाणा आज बंद होऊ शकतो अशी खात्री माझ्या मनामध्ये पटलेली आहे. आणि ते काम जगद्गुरू केदारपीठाचे करत आहेत, त्याच्यामुळे फार मोठा आनंद झाला आहे. म्हणून मी त्यांच्या पाय अगोदर मी नतमस्तक होऊन सर्व समाज बांधवांना सुद्धा विनंती करणार. देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाला याच्यापेक्षा आपण सगळे एक आहोत का? आणि आपण सगळे 5 हाताची मूठ 5 बोटाची मूठ तयार केल्याशिवाय आपली शक्ती दिसणार नाही. ही भावना किती लोकांमध्ये आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. मागे बरेच आंदोलन झाले, बरीच शक्ती दाखवण्यात आली, बऱ्याच काही गोष्टी घडल्या, परंतु जे व्हायला पाहिजे ते घडलेलं नाही, जे दिसायला पाहिजे ते दिसलेलं नाही. म्हणून आम्ही केदारपीठाच्या जगद्गुरूकडे त्यांच्या गावी त्या मठामध्ये आम्ही सुद्धा एक विषय मांडला होता की स्वामीजी, आता आपल्या समाजाची अवस्था वाईट झालेली आहे की आपण निश्चितपणे थोडं पुढाकार घ्या. काशीच्या जगद्गुरूकडे सुद्धा आम्ही हा विचार मांडला होता, त्यांच्याही समोर विचार मांडून ठेवला होता. एवढंच नाही तर इतर लातूरला आमचे प्रदेश म्हणजे राज्याचे देशाचे अध्यक्ष अमित शहा यांचे त्यांच्यासमोर सुद्धा आम्ही हा विचार मांडलेला होता की तुम्ही लिंगायत समाजाला या महाराष्ट्रामध्ये अतिशय कवडीमोल केलेला, पण लिंगायत समाज जर एक झाला तर तुम्हाला 3 फेजची शक्ती दाखवावी लागेल आणि 3 फेजचा जर शॉक लागला तर माणूस जिवंत राहणार नाही, तुझं पक्षी जिवंत राहणार. म्हणून ही भूमिका आपल्याला तुम्हाला मला कुठेतरी घ्यावं लागणार आहे. स्वामीजी आपल्याला एक नम्र विनंती आहे. आज समाजात शिक्षित लोक खूप आहेत, विद्वान लोक खूप आहेत, धनाढ्य आहेत, बलाढ्य आहेत, पण त्यांचं काहीच चालत नाही. का चालत नाही? गाडी खूप मोठी आहे, पेट्रोल नाही, मग पेट्रोल असल्याशिवाय गाडी चालणार नाही. आमच्या समाजाला राजआश्रयच नाही तर त्याची स्वतः आमची इतकी मोठी अवहेलना आहे की आम्हाला कोणी विचारायला तयार. म्हणून आमची तुम्हाला नम्र विनंती आहे, आमची चूल ही चालली पाहिजे आणि गाडी चालली पाहिजे. चूल बंद तर अक्कल बंद. तुमचं हे जे शास्त्रीय पुराण आहेत, मन्मथस्वामीचे पुराण असतील, आणखी लक्ष्मण शास्त्रीचे पुराण असतील, त्या पुराणापेक्षा आम्हाला आमचं पोट भरलं पाहिजे, चूल चालली पाहिजे. त्याच्यासाठी आरक्षण आम्हाला अगोदर महत्वाचं आहे आणि आरक्षणाबरोबर राजकारणातलं स्थान सुद्धा आम्हाला महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी आपण निश्चितपणे करू शकता. म्हणून सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की आता ह्याच्या पुढे ही वेळ पुन्हा येणार नाही. 2027च्या जनगणनेमध्ये आपली शक्ती दाखवली पाहिजे, आपली संख्या दाखवली पाहिजे आणि त्याचाच पुढचा परिणाम 2029च्या निवडणुकीमध्ये केदारपीठाचे जगद्गुरू जे आदेश देतील त्याच्या आदेशाचं तंतोतंत पालन 1% सुद्धा इकडे तिकडे न असता आपण ते केलं पाहिजे. एक अनुभव आम्ही पाहिलेला आहे. आम्ही त्यांच्या गावी जाऊन त्यांना बोललेलं होतं तर तेवढ्यात अशोक चव्हाण तिथं आले. अशोक चव्हाणला निक्षून सांगितलंय की अशोकरावजी, आम्ही आतापर्यंत तुमचं ऐकलं, पण याच्या पुढे लिंगायत समाजाचा खासदार हा नांदेड जिल्ह्यातून झाला पाहिजे, मराठवाड्यातून झाला पाहिजे आणि आमदार प्रत्येक जिल्ह्यातून झाला पाहिजे. ही भूमिका आमच्या समोर मांडलेली आहे ते. म्हणून आता आमच्या सर्वांची आशा तर आपल्यावर एकच आहे. आमच्या जिल्ह्याचे आपल्या भागातले खासदार इथं आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सर्व समाजाच्या वतीने आपण स्वागत करू. गोपछेडे साहेबांना सुद्धा कुठल्याही परिस्थितीत खासदार करा अशी आम्ही भावना आमच्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षासमोर मांडलेली होती. तर तो सुद्धा आवाज आपला ऐकला गेलेला आहे. पण याच्या पुढचा आवाज जर ऐकायचा असेल, आपली शक्ती प्रभावित करायची असेल तर केदारपीठाच्या समोर आमची नम्र विनंती आहे की हे जे सगळे दुकानदाऱ्या चालू आहेत हे दुकानं सगळे बंद करायला हवं. जे मतभेद आहेत हे मतभेद सगळे गाळून टाका आणि जे लोकांमध्ये एकमेकांबद्दलचे विनाकारण मतभेद निर्माण होत आहेत ते मतभेद गाळून टाका आणि उद्याची होणारी 27ची जनगणना
सगळ्याच्या विचाराने जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा विचार घेऊन एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्या आणि सर्व समाज एकाभिमुख करून सर्वांना एका झेंड्याखाली आणावं आणि सर्वांनी त्याचं पालन करावं एवढेच मी समाज बांधवाला हात जोडून विनंती करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आत्ताच या चर्चाकोड सभेमध्ये उपस्थित झालेले राज्यसभेचे खासदार आणि ह्या वीरशैव लिंगायत समाजाचे संबंध महाराष्ट्रभरामध्ये मी लिंगायत आहे म्हणून मला खासदारकी दिली अशी ठोकपणे जाहीरपणे सांगणारे आपले सगळ्यांचे आवडते असे डॉक्टर अजित गुत्तेडे साहेब इथं आगमन झालेले आहेत. गुत्तेडे साहेबांनी जगद्गुरू महाराजांकडून आशीर्वाद देखील घेतलेले आहेत. आता जास्त वेळ न घेता मी असं डॉक्टर साहेबांना जगद्गुरूकडून आज्ञा आहे आपणही सुद्धा विषय तर साहेब आपल्याला सगळं काही माहीतच आहे. आतापर्यंत आपले बसवराज पाटील, सुदर्शन बिरादार साहेब, कवडगे पाटील साहेब आणि नांदेडे साहेब त्यांची मनोगत व्यक्त केलेली आहे. नंतर आता सर्व शिवाचार्यांचे मनोगत देखील होणार आहे. म्हणून महास्वामीजींची आज्ञा आहे तर आपण महास्वामीजींची आज्ञा आहे. माजी नगराध्यक्ष साहेब राजेश्वर नेटोरे साहेब देखील आपले मनोगत 1-2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं असा जगद्गुरू महास्वामीजींची आज्ञा आहे. आजच्या या कार्यक्रमाचे तुमच्या श्रद्धास्था आदरणीय पूजनीय केदार वांजो ते उदगीर येथे सर्व लिंगायत समाज, या विधेय समाज, या वाणी हे जे प्रश्न आहेत आपल्याकडे त्यांना न्याय मिळावा त्यासाठी आमचे महाराजे यांच्या माध्यमातून आज एक बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीला इथं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम उदगीर वाचनातर्फे आपलं स्वागत करतो. राहिला प्रश्न आपले विचार या पूर्वीच्या काळात आपला समाज घेऊन चालतोय पण 4 दिशेने 4कडे गेलं असल्यामुळं आपला समाज एवढा मोठा या महाराष्ट्रात या देशात असून आपल्या न्याय कमी मिळवलं त्याच्यामुळे एकत्र येऊन संघटित होऊन आपले विचार या महाराष्ट्र शासनापर्यंत आणि देशाच्या पंतप्रधानापर्यंत सरकारपर्यंत पोहोचावं याच्यासाठी एकत्र येऊन एक विचार घेऊन आपण स्वामीजीच्या नेतृत्वाखाली यापूर्वी बरेच बैठक झालेले आता पुन्हा नांदेडला केला आहे. त्यामुळं आपण सर्वजण एक विचार आपले काय जे काही मनोरंजन असतील, जे काय तुमचे विचार, तुमच्या अडचणी, जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न 9 तारखेपर्यंत तयार करावं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि स्वामीजीच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र शासनापर्यंत हे पोहोचण्याचं काम करू. आपले गोपीडे साहेब आहेत, आपल्या समाजाचे नेतृत्व देशाच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून त्यांनी आज या देशाचं नेतृत्व खासदार म्हणून करत आहे. आपण सर्वजण एक विचार करून या समाजाची उन्नती होईल, या समाजाची येणारी जी पिढी आहे त्या पिढीचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याचा विचार करून सर्वांनी एक निर्णय घेऊन पुढचं भविष्य वाटचाल करावं. त्याच्यासाठी मी आणि माझं कुटुंब आपल्या सगळ्यांसोबत आहे. यापूर्वी होतो, आता आहे, भविष्यात राहू एवढंच बोलून मी दिला जगेल तुझ्या हिंद्या. या चर्चाकोट सभेमध्ये आतापर्यंत अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. आता लागलीच शिवाचार्यांचे देखील मनोगत व्यक्त होणार आहेत. म्हणून मी पहिल्यांदा अशी विनंती करतो श्री शतस्त्रब्रह्मी दिगंबर शिवाचार्य महाराज त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
त्रैलोक्य संपदारिक्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. सच्चिदानंद स्वरूप भगवान शिवप्रभूंच्या चरणविंदावर अनंत नमस्कार करू. श्री 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 1008 रावण पीठाधीश्वर वैराग्य सिंहासनाधीश्वर भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र चरणावर अनंत नमस्कार करून अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष शिवाचार्य स्वामीजी यांनाही नमन करून ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे हवगी स्वामी मठ उदगीर मठाचे मठाधिपती शतस्त्रब्रह्मी 108 शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनाही नमन करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा प्रांतातून आलेले सर्व शिवाचार्यगण तथा राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील सर्व गणमान्य मंडळी, सद्भक्तगण, आज या ठिकाणी जाती जनगणना 2027 मध्ये आपली ओळख म्हणून आपण काय नमूद करावं याकरता महास्वामीजींच्या पवित्र अध्यक्षतेखाली हे चर्चाकूट या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपली मतं स्पष्ट केलेली आहे आणि शेवटी यावर 9 तारखेला महास्वामीजी एक आदेश देतीलच. परंतु आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि सर्वात अगोदर आपला धर्म हा राष्ट्रधर्म आहे आणि राष्ट्राला उन्नत करणारा, राष्ट्राला जोडणारा आणि राष्ट्राला संघटित करणारा निर्णय आपल्या सर्वांमध्ये झाला पाहिजे असं एक माझं मत आहे. कारण समगच्छत्व समवदत्व संगे शक्ती कलियुगे. कारण राष्ट्र तोडणारी जात ही जात नसते, राष्ट्र जोडणारी जात असते आणि म्हणून जोडणारा जो विषय आहे त्याला धर्म असं म्हणतात. जो जोडतो तो धर्म आहे, जो तोडतो तो अधर्म आहे. आणि आपल्या हक्कही आपला शिल्लक राहिला पाहिजे आणि राष्ट्रही जोडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सर्वानुमते व्हावा ही अपेक्षा या मंचावरून करतो आणि थांबतो. ओम शांती. प्रस्मक्त महाराजांनी थोडक्यामध्ये सुंदर असं आपली मनोगत व्यक्त केलेले आहेत. आता या चर्चाकूट सभेमध्ये कन्नडमध्ये आपले मनोगत व्यक्त करण्याकरिता बिदर जिल्ह्याचे शिवाचार्य आणि शिवाचार्य संस्थे मुकुटाचा अध्यक्ष, बिदर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री चटस्थब्रह्मी राजेश्वर शिवाचार्य महाराज मेळकरकर त्यांना मी अशी विनंती करतो आपली मनोगती व्यक्त करावी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जगदात जगद्गुरु पंचाचार्यांना आपल्या अंतःकरणामध्ये स्मरण करू आज उदगीर महानगरामध्ये भारतीय जनगणना हा चर्चेवर परमपूज्य जगद्गुरु श्री 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 1008
भीमाशंकरलिंग जगद्गुरू महास्वामीजी यांच्या सानिध्यामध्ये हे जे कार्यक्रम संपन्न होत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये अनंत प्रणाम करून हा कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त शिवाचार्य वृंदाचे अध्यक्ष परमपूज्य सारंग मठाधीशर त्यांना पण प्रणाम करून हा कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य श्री भोगलिंगेश्वर आपले शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांना पण अनंत प्रणाम करून उपस्थित समस्त शिवाचार्य वृंद त्यांना पण प्रणाम करून समस्त भक्तवृंद चिंतन आहे 1931 मध्ये भारतीय जनगणना संपन्न झाल्यानंतर पुन्हा 27ला हा जनगणना संपन्न होणार आहे. आतापर्यंत 95 इयर्स 95 वर्ष प्राप्त झाले. 1931ರಲ್ಲಿ ಜನಗಣತಿಯಾಗಿದೆ. 95 ವರ್ಷಗಳು ಕಳೆದು ಹೋಗಿವೆ. ಮತ್ತೆ 2027ರಲ್ಲಿ ಜನಗಣತಿ ಇದೆ. आता समाजाला दशा आणि दिशाची गरज आहे. कशासाठी दशा आणि दिशाची गरज आहे? ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಸಮಾಜಕ್ಕೆ ದಶಾ ದಿಶ ಬೇಕಾಗಿದೆ? आपली भारतीय विद्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, व्यवसाय क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये प्रतिभा, त्यांचे पांडित्य, ज्ञान त्याच्यापेक्षा एक त्यांच्या पर्सेंटेजवर निर्णय होत आहे, दुसरा त्यांच्या जातीवर निर्णय होत आहे. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭೆಗಿಂತ ಮಾರ್ಕ್ಸ್ಗಳನ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಆಗಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಜಾತಿ ಮೇಲೆ निर्णय ಆಗ್ತಾ ಇದೆ. एक जातीचा लोक 99.9 जर घेतलं त्यांना मेडिकल सीट भेटत नाही. आणखी एक जातीचे लोक आहे त्यांना 35 नाही 33 जर भेटला पास करून त्यांना मेडिकल सीट भेटत असतो. मग देशाची प्रतिभा कुठं जाईल? आज 99% शासकीय व्यवस्थापनामध्ये प्रतिभा संपन्न लोक त्या उद्योग सोडून इस्रो पासून प्रत्येक ठिकाणी राजीनामा सोडून बाहेर देशाची कंपनीमध्ये चालले. अमेरिकाची एक प्रमुख व्यक्ती सांगता, एक शब्द सांगता, भारत देशातील तरुण जन्म भारतमध्ये घेतले, त्यांनी आज अमेरिकामध्ये काम करत आहेत म्हणून आम्ही मोठा झालो. ವರ್ಕ್ಮ್ಯಾನ್ಶಿಪ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್ आहे. काम करणारे ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂಥವ್ರು ಭಾರತೀಯರಿದ್ದಾರೆ. ಅಮೆರಿಕದ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಪ್ರತಿಭಾ ಸಂಪನ್ನ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾಕೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಲತ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ रिझर्वेशन सिस्टम. त्यासाठी आज आपल्याला प्रश्न आहे, आम्ही रिझर्वेशन मध्ये कसा यावं? आहेत ना? 2 प्रश्न आहेत. एक स्वतंत्र धर्म म्हणजे अल्पसंख्याक, ते मुस्लिम झालं, ख्रिश्चन झालं, शीख झाले, जैन झाले, बौद्ध झाले. आणखी त्याच्याबरोबर आम्ही वीरशैव लिंगायत पण लवकरात लवकर अल्पसंख्याक व्हावा, स्वतंत्र धर्माची मान्यता मागावा म्हणून एक चालले वाट. ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೀಗೆ ನಡೆದಿದೆ. ನಾವು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಾಗಬೇಕಂತ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರ ಹಾಗೆ, ಮುಸ್ಲಿಮರ ಹಾಗೆ, बुद्धರ ಹಾಗೆ, ಜೈನರ ಹಾಗೆ ನಾವು ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ पण अभी तक इस देश में
स्वतंत्र धर्म निर्णय करने के लिए अब सरेदस्त रास्ता नहीं है। ये तो हो चुका है। परम पूज्य जगत गुरु महास्वामी जी के सानिध्य में जब नांदेड़ में कार्यक्रम संपन्न हुआ अखिल भारत वीरशैव महासभा के, उस समय आदरणीय चौहान साहब जी होते, प्रतिष्ठित लोग होते, आदरणीय शिवराज पाटील जी, हमारे समाज के अत्यंत प्रबुद्ध आणि सर्व लोक, आणि हे सर्व असताना तेव्हा नंतर पुढच्या चर्चामध्ये तो कुठेतरी थांबून गेला. सुशील कुमार शिंदे काशीमध्ये आले वेळी त्यांनी सांगितले, तुमचा निर्णय स्पष्ट असल्यामुळे आपकी निर्णय परिपक्व न होने के नाते हम स्वतंत्र धर्म नहीं दे सके. आतापर्यंत झालेला इतिहास. पुढे समस्या काय आहेत म्हणजे आमची घोंगडं कोणाची तरी खाली आहे, त्याच्यावर लोक बसलेत, आम्ही ते वळायला प्रयत्न करू लागलो. आमच्या आहेत म्हणून त्याच्यामध्ये 96 पोट जाती आहेत. 96 कर्नाटक शासनचे गेजेटमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पण तो अखिल भारतामध्ये असेल. 96 जाती वीरशैव आणि लिंगायताची पोट जात असं म्हणतात ना मराठी शब्द. मराठीमध्ये पोट जात असं एक शब्द आहे. ಒಳ ಹುಟ್ಟಿದ ಜಾತಿಗಳು, ಒಳ ಜಾತಿಗಳು ಕನ್ನಡ ಶಬ್ದ. 96 ಜಾತಿಗಳಿವೆ. समस्या काय आहे, एकच घरामध्ये एकच भोवतीमध्ये मला बी माहित नव्हतं. मी परभणी जिल्ह्याची प्रवासमध्ये होतो. तिथं धुळे म्हणून एक आपले शिष्य आहेत, परिवार आहे. त्या परिवारामध्ये एक भवनी वाणी लिंगायत असं लिहिलेलं आहे. एक दुसरा लिंगायत आणखी एक शब्द काहीतरी आहे ते लिहून टाकले. पण ज्यांनी वाणी लिंगायत लिहिलेलं आहे त्यांच्या मुलगी मेडिकल सीट पाहिलं त्याला 2B काहीतरी आहेत म्हणे. मला बी माहित नाही ते 2B आहेत का 2A काहीतरी आहे ते. ओबीसी आहेत का? हा ठीक आहे. ओबीसी अदर बॅकवर्ड कम्युनिटी ह्याच्यामध्ये जाऊन त्यांच्या मुलगी मेडिकल सीट घेतलं. पण मला माझा मुलगीतील त्या 86% असून पण त्यांनी घेऊ शकले नाही. आम्ही फक्त वीरशैव लिंगायत लिहितो. समाजामध्ये हे द्वंद्व अवस्था आहे. एक आम्ही महाराज लोक स्वतंत्र धर्म करून प्रयत्न करूया म्हणून ते प्रयत्न केले, छानच केले, काही समस्या केल्या नाही. जाऊ दे, प्रयत्न करायलाच पाहिजे ना. त्यांनी काही खराब केले म्हणून मी म्हणत नाही. मी समाजाचे एक संघटक दृष्टीनं पाहतो, उद्देशावर पाहत असतो. प्रयत्न केला पण तो प्रयत्न परिपूर्णपणे चिंतन करून करायला पाहिजे होता. तो प्रयत्न कुठेतरी फेल झाले. आज 7 लाख आपली वीरशैव लिंगायत लोकांची संख्या असून 7 कोटी 7 कोटीपेक्षा जास्त आहे, पण 7 कोटी तरी आहे गणनामध्ये. कर्नाटक, महाराष्ट्र ह्याची आणि मध्य प्रदेशची गणना झालीच नाही. आणि हेच ज्या वीरशैव लिंगायत बिहारमध्ये महापात्र, महाव्रती, शिरोव्रती म्हणून आडनाव आहे त्यांचं. त्यांनी पण लिंग धारण करत असतात. त्यांना आम्ही ओळखलेच नाही, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेच नाही. अशी देशामध्ये आमची संख्या भरपूर असून पण आम्ही कुठेतरी ಚಿಂತನमध्ये ಕಮ್ಮಿ ಪಡ್ಡಲು ದೇಶದಲ್ಲಿ 7 ಕೋಟಿಗಿಂತ ಜನಸಂಖ್ಯೆ ನಮ್ಮದು ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ವಾದ ವಿವಾದದಿಂದ ನಾವೆಲ್ಲೋ ಬಹಳ ದೂರ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಈ ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಷ್ಕಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ಒಂದು ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. परम पूज्य जगद्गुरु महास्वामी जी ने एक प्रयत्न केलेला आहे. उनकी प्रयत्न बहुत अच्छे ढंग से समाज को एक दिशा मिलना चाहिए और योग्य लोगों को उसकी जो आने वाले भविष्य पीढ़ी को
सुंदर जीवन मिलना चाहिए, इस रूप से परम पूज्य जगत गुरु जी का प्रयत्न बहुत अच्छी ढंग से हो रहा है। हम सब लोग मिलकर काम कर रहे हैं। बात एक है, हिंदू, लिंगायत, जंगम ऐसे लिखे तो असं लिवले तरच ओबीसी मध्ये तुम्ही येता. हिंदू मागे राहायला पाहिजे. जर नसेल तर हे स्वतंत्र कोणचं जाती आहेत म्हणून ते कुठंतरी जाऊन पडून आले. आपल्या देशामध्ये 6,000 कम्युनिटी आहेत, जात आहेत, एक नाही दोन नाही. शासकीय मान्यता घेतलेला 800 पेक्षा जास्त जाती गणतीमध्ये आहेत, शासनमध्ये आहेत. अशी अवस्थामध्ये समाजाला काय दशा दिशा द्याव हे फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण एक फुलारी आहे, गावात राहणारे फुलारी परिवार आहे, नाई परिवार आहे, आणि काम करणारे जे सुतार आहेत, कम्मार आहेत, कुंभार आहेत, हे सर्व 96 कोट जाती वीरशैव जातीमधलं तो संबंधमध्ये येत असतात. त्या लोकांना न्याय कसा मिळायला पाहिजे एक चिंतनाची गरज हा सगळ्याच्या माध्यमातून आम्ही घडवायचं गरज आहे. पुढे भविष्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, आणि ह्याच्या बरोबर संस्कार आणि संस्कृती टिकवायला पाहिजे. फक्त जातीचं लिस्ट आम्ही घेऊन जर फिरून आलो, संस्कार आणि संस्कृती नष्ट जर झालो, आमच्या जीवनाची भवितव्य होऊ शकत नाही. मी 25 वर्ष पूर्वीचा घटना सांगतो. कोणता तरी मारवाडीचा प्रतिष्ठित फॅक्टरी जर असेल, तिथं कोण आहेत, एक अप्पा होता. अप्पा म्हणजे लिंगायत महाराष्ट्रामध्ये. त्यांचा शब्द काय होता, फैक्ट्री में अप्पा है ना, सब छोड़ दो उनके ऊपर, सब वो अच्छे ढंग से करेगा, प्रामाणिक रूप से करेगा बेचारा. वो घर की एक हमारे ज्येष्ठ सदस्य है, ऐसे समझने की व्यवस्थापना हमारे समाज में होती है. आज समाज दशादेश दीन होके व्यसनाधीन समाज बन रहे, आचार्य विहीन समाज बनने लगे और व्यवस्थापना बिगड़ने लगे. इस माध्यम से इस व्यवस्था को परम पूज्य जगत गुरु महास्वामी जो दशा दिशा देगा, हिंदू युक्त वीरशैव लिंगायत माझा परिकल्पना ಪರಿಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನದೊಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಇದೆ. स्वतंत्र जाती काही आज धर्म काय निर्माण व्हायचं खूप अवघड आहे. अशी अवस्थामध्ये देशामध्ये आमच्यासारखं वीरशैव लिंगायतासारखं धर्म स्वतंत्र धर्म मागणारे गुजर मागून आले आणि पुष्कळ लोक मागत आहेत, पण सर्वांना हे द्यायचं शक्य नाही. ह्याच्यामध्ये हिंदू, त्याच्यापुढे संप्रदाय प्लस तुमच्या जात, जर एवढाच जर सिस्टम आपले बक्षडे साहेब सरकार, राजकीय पुढारी लोक, राज्यसभेमध्ये बुद्धिजीवी लोकांची चर्चा तिथं असतो, तिथून ते प्रश्न बाहेर यायला पाहिजे. तेव्हा देशाला दशा दिशा मिळू शकतात. आणि धर्म सत्रमध्ये, धर्म चर्चामध्ये एक निर्णय जनगणतीच्या बरोबर आदर्श म्हणून नको, तिथं संप्रदाय म्हणून. आता तरी मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, इतर समाज आहेत, त्याला सांप्रदायिक प्रश्न नाही, ते विशिष्टरित्या स्पेशल धर्म म्हणून स्वीकार केला. आमच्यासाठी 600 पेक्षा अंतर आपली संप्रदाय आहे. त्यासाठी धर्म हिंदू, वीरशैव लिंगायत प्लस संप्रदाय, त्या संप्रदायामध्ये जातीचं जर जनगणना घेतले तर भारत शासनाची मोठं जो सिरदर्द होने वाले जो बात है जाति जनगणना की, वो भी बहुत शून्य हो जाएगी. ऐसा कहते हुए परम पूज्य महास्वामी जी के आशीर्वाद हम लेंगे और सभी लोगों को मैं एक छोटा सा परिकल्पना देना चाहता हूँ. पुष्कळ वर्षापूर्वी स्वतंत्र झाल्यानंतर
बाबासाहेब आंबेडकरांनी फारसी जनांगाला विचारलं काय म्हणून, तुम्हाला मी SC मध्ये रिझर्वेशन देऊ शकतो. तेव्हा फारसीची जनांग जाऊन त्यांना हात जोडून सांगतात, आमच्या जे जातीचे लोक आहेत, फारसी जनांग मेहनतदार लोक आहेत, ह्यांना जर तुम्ही आयता खायला जर लावला, पुढे एक पण पुढे येत नाही, आणि त्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये घालू नका म्हणून त्यांनी फारसी जनांग जाऊन विचारतात. आज ते मुठ्ठीभर लोक आहेत. देशामध्ये 50 लाख लोक असेल तरी पण देशाचे उद्योग त्यांच्या हातामध्ये आहेत, इंडस्ट्री त्यांच्या हातामध्ये आहेत, आणि सर्व कर्तृत्व त्यांच्या हातामध्ये आहे. आम्ही पण उद्योगशील रिझर्वेशन पेक्षा आमची कर्तृत्व कड आम्ही दशा दिशा द्यायची गरज असं विचार केले तर कसं होईल, म्हणून मी तुमच्याकडे ठेवून माझ्या शब्दाला मी विराम. महाराजांनी सखोल असं सांगितलेले आहे. आता आपल्या शिवाचार्यामध्ये इतिहासाचा एक गाडे अभ्यास कोणी करत असेल तर ते आपले भेटवैठव महाराज आहेत. म्हणून मी भेटवैठव महाराजांना विनंती करतो, आपण आपल्या इथे मनोगत व्यक्त करायचं. श्री गुरुभ्यो नमः. जातीनिहाय जनगणनेमध्ये नोंद करण्यासंदर्भात होत असलेल्या या उदगीर येथील या चर्चा पत्रात ज्यांचं दिव्य सानिध्य लाभलेलं आहे असे ते हिरवत वैराग्य पीठाधीश्वर श्री श्री 1008 जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या पावन चरणी प्रथमतः मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सिंदगीकर महाराज यांनाही वंदन करतो. या बैठकीचं यजमानपद ज्यांनी स्वीकारून तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली असे सद्गुरू अवघी स्वामी मठाचे विद्यमान मठाधीश सद्गुरू शंभुलिंग शिवाचार्यांनाही आणि उपस्थित सर्व शिवाचार्यांनाही वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या समाजाचं एक मानबिंदू, एक स्वाभिमान असलेले आणि आज आवर्जून आमच्या आंबेडकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी वीरशैव लिंगायत आहे म्हणून खासदार आहे, त्याचा स्वाभिमान बाळगणारे आमचे आदरणीय खासदार साहेब, गोखडे साहेब आणि उपस्थित इतर सर्व राजकीय, सामाजिक, इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर व्यक्ती. खरोखरच आजची ही चर्चा, आतापर्यंत जे आपण मनोगत ऐकले, एक सुंदर असं मंथन होत आहे आणि या मंथनातून निश्चितच अमृत कलश बाहेर निघणार यात काही शंका आहे. आणि आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर ही पहिल्यांदा शासनानं हा निर्णय घेतला की जातीनिहाय जनगणना करायची. त्यामागे उद्देश काय आता ते शासनच जाणो, परंतु स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. मग आता यामध्ये काय नोंद करावी, याच्यापूर्वीही अनेक भागातून छोटे मोठे प्रयत्न झाले, पण त्याला यश आलं नाही. परंतु या कार्याचं, या मंथनाचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं, ज्यांची हिमालय इतकीच उंची आहे असे केदार महास्वामीजींनी, खरं तर ते आपल्या धर्मव्यवस्थेमध्ये अत्युच्च पदावर आहेत. त्यांनी दिलेला आदेश हा अंतिम असला पाहिजे, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा हा आहे की त्यांनी आम्हाला आमंत्रित करून किंवा सांगायले तुम्ही बोला, चर्चा करा आणि या चर्चेनंतर आपण ठरवू असं एक पाऊल त्यांनी जे उचललेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथमतः महास्वामीजींना अनंत वंदन समर्पित करतो. जर आपण इतर धर्मात पाहिलं तर दिल्लीत फतवा निघाला गल्लीमध्ये लागू होतो, आहे की नाही? परंतु तसं न करता महास्वामीजींनी आम्हाला इथं व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे.
आणि म्हणूनच याच्या माध्यमातून येणाऱ्या 9 तारखेला बैठक असेल किंवा आजही आहे, कदाचित आपापल्या इतर मान्यता असतील, इतरही आपले काही अंतर्गत विषय असतील, ते घरातले विषय आपण घरात मिटवू, पण जेव्हा राष्ट्रीय विषय येतो तेव्हा आपल्याला योगायोगानं भगवान शिवाच्या कृपेनं केदार महास्वामीजींच्या सारखं नेतृत्व लाभलंय. जसं त्या उत्तुंग हिमालयाचं छत्र या अखंड भारतावर आहे, तसं ज्यांचं छत्र, त्याच्या छत्रछायेखाली आपण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊन, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या मंथनातून आपल्याला अमृत कलश बाहेर काढायचा आहे. खरं तर आपली व्यवस्था जर पाहिली, तसं पाहिलं तर आपण संस्कृतीने हिंदूच आहोत. जेवढे सिंधू नदीच्या पलीकडे ते सगळेच हिंदू आहेत. आणि म्हणून आमची जर परंपरा, इतिहास पाहिला तर मोहनजोदाडो, हडप्पा, लोथल, कालीबंगा इथे सापडलेल्या मुद्रांवर सुद्धा भगवान शिव पशुपती, त्याचबरोबर छोट्या आकाराचे लिंग, इथून आमची परंपरा सुरू होते. आज विद्यमान महास्वामीजी सुद्धा केदार पीठाचे 324 जगद्गुरू आहेत. लक्षात घ्या, ही काय परंपरा आजची कालची नाही. आणि आम्ही या सनातन, या भारतभूमीच्या या सनातन धर्माचं एक फार मोठा एक प्रवाह आहोत. खरं तर हिंदू ही सुद्धा व्याख्या खूप कमी पडते. आणि मागे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की हिंदू हा एक स्वतंत्र धर्म नाही, ही एक जीवन पद्धती आहे आणि याच्यामध्ये अनेक मान्यता असणारे प्रवाह आहेत. त्यामध्ये आमच्या या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये सुद्धा एक स्वतंत्र खूप सुंदर व्यवस्था होती एका काळामध्ये, आजही ती आहे. पंचजगद्गुरू, उपाचार्य, त्यानंतर देशी, माहेश्वर, गणाचार्य, मठपती अशी एक व्यवस्था, शेटे, महाजन, ही वतनदार, पाटील, पटवारी, ही व्यवस्था खूप सुंदर होती एका काळामध्ये. आणि त्या व्यवस्थेप्रमाणे हा समाज चालायचा. आणि आजही धर्माधिष्ठित जरी व्यवस्था जरी नसली तरी धर्मसत्तेचं अधिष्ठान किंवा धर्म आपल्यासाठी तितकाच प्राधान्य आहे. आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या या जातीनिहाय जनगणनेमध्ये काय लिहावं यावर मंथन करून आपल्याला तो निर्णय, महास्वामींचा आदेश स्वीकारायचा आहे. आता काही लोकांचं म्हणणं स्वतंत्र धर्म मान्यता, पण त्यामध्ये मला असं पाहायला मिळालं की काही लोकांना ही धर्म म्हणल्यानंतर धर्माची जी संस्थानं आहेत, मठ परंपरा असेल, मी मगाशी उल्लेख केलेली आचार्य परंपरा असेल किंवा धर्मप्रचारकांची जन्मांची व्यवस्था असेल, हीच मान्य नाही काही लोकांना. पण असं जर नसेल तर कसं काय धर्म टिकेल बरं? थोडं आपण इतरांचंही पाहिलं पाहिजे ना. तुम्ही इस्लामामध्ये बघा, त्यांचे मदरसे आहेत, त्यांचे मुल्ला, मौलवी, अमुक तमुक लोक त्यांचे आहेत, त्यांची व्यवस्था आहे. बौद्धामध्ये विहार आहेत, चैत्यग्रह आहेत, भिक्खू आहेत, धर्मप्रचारक आहेत. जैनामध्ये वसई आहेत, मुनी आहेत. ख्रिश्चनामध्ये पोप, पाद्री, जे काही नाव असतील ते लोक आहेत. आणि ही व्यवस्था आहे म्हणून ही सगळे धर्म टिकून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त धर्म टिकू शकत नाही. म्हणून मठ परंपरेला जर बाद होणार असून तर तसा कोणता वेगळा धर्म म्हणत असाल तर त्याला काही अर्थ होणार नाही. आणि म्हणून हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे, जो की आमच्या शिवाचार्य बंधूंच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की या निर्णयातून एक तर आमचे मठपीठ शाबित राहिले पाहिजे, त्यालाही कुठली ह्या अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेला बाद नाही आला पाहिजे. आणि त्याचबरोबर कायदा, आज कायदा काय सांगतो, आम्ही धर्मगुरू आहोत, धर्मावर किती बोलू तर कायद्यातलं आपलं ज्ञान नसतं. त्यामुळं महास्वामीजींनी तर विविध क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि याच्यातून आपण मंथन करूया आणि कायद्याच्या चाकोरीमध्ये राहून आपल्या धर्म, आपली व्यवस्था यालाही बाध न येता जे उचित होईल ते इथून ते लिहिलं जाईल आणि किंवा तसा आदेश महास्वामी पुढे करतील अशी त्यांच्या मंगलमय चरणी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर शेवटी एक जसं आमच्या महाराजांनी मनोगत व्यक्त केलं, शेवटी माझं मनोगत एक असं आहे की आता एक नवीन सुरू झालंय की बाबा हे आरक्षणच नको. तर आता आमच्या शासनाचे प्रतिनिधी जो उपस्थित आहेत, तर माझं एक मनोगत असं आहे की हे जातीनिहाय आरक्षण वगैरे हे पूर्वी ठीक होतं, परंतु आता हे जातीनिहाय आरक्षण रद्द करून
आर्थिक निकषावर आरक्षण पुढे यापुढे शासनानं करावं असं एक माझं मनोगत व्यक्त करून माझे 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. ओम शांती शांती. धन्यवाद. महाराष्ट्र इतिहासाचे गाडे अभ्यास सखोल असं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता सर्वांना काही सूचना आहेत. कोणी गैरगडबड करू नका. सगळ्यांसाठी महाप्रसाद आणि शेवटी आपल्याला जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वचन ऐकायचं आहे. आता फक्त 1-2 शिवाचार्यांचे मनोगत आहे. झाल्यानंतर खासदार साहेब आणि अध्यक्ष आणि जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वचन होणार आहेत. ह्यासाठी कोणी गैरगडबड न करता शेवटपर्यंत आपल्याला इथं बसायचं आहे, कारण महत्त्वाच्या विषयावर चर्चा चिंतन चालू झालेले आहे. आता अंबाजोगाई मठाचे शंभुलिंग शिवाचार्य महाराज 1-2 मिनिट आपला विचार व्यक्त करावा. जगद्गुरू महास्वामीजींची आज्ञा आहे. आपली 1-2 मिनिटांमध्ये आपले विचार मांडावे. जगदादि जगद्गुरु आदि जगद्गुरु आचार्य संत शिवकुमार मनोली बसवादी जगद्गुरु केदारपीठ 1008 महिमा शंकरलिंग शिवाचार्य महास्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सिंगी मठाचे परमपूज्य महास्वामीजींना वंदन करून उपस्थित शिवाचार्य महाराज आणि या उदगीर मठाचे परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांना वंदन करून आणि आजच्या सत्भक्त मात्र आतापर्यंत आम्ही ऐकलेलं आहे. जाती जनगणता वीर शिवलिंगायत समाजाच्या बद्दल चर्चा खूप आपण चालू आहे. आम्ही 2 मिनिटे मी एवढं सांगू इच्छितो. समाजाला आम्ही काय सांगायला पाहिजे. महाराजांनी शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितलं, एक शिवाचार्यांनी आपल्या शिष्यगणांना सद्भक्तांना आणि त्यांनी काहीतरी परिवर्तन करून सांगू इच्छितात. त्यांनी सांगितल्यानंतर जे सद्भक्त आहे त्यांनी काय लिहायला पाहिजे. जाती जन्माचे फारमध्ये काही लोकांना माहितीच नाही. ज्या वेळेला जनगणनेचा विचार करत असताना सरकारने आपल्या दारापर्यंत आल्यानंतर त्यांनी काही लिहून आपल्या मनाने काही लिहून गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. परंतु आम्ही समाजाला जागृत करण्यासाठी महास्वामीजीने जगद्गुरू महास्वामीजींनी त्यांनी फार आपल्याला 2 मिनिट त्यांनी मध्ये आम्हाला सांगितलं आणि 9 तारीखला पुन्हा त्यांनी नांदेडला बोललेलं आहे आणि याच्या अगोदर नांदेडला सुद्धा चर्चाकूट झालेला आहे आणि इथं सुद्धा आपल्याला चर्चाकूट चालू आहे. आपले काय चालू आहे हे सुद्धा आपल्याला अत्यंत जाणून घ्यायचा आम्हाला कळकळी विनंती आहे. कारण कर्नाटकमध्ये काय चालू आहे, स्वतंत्र धर्म आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणूनच आता आम्हाला राजेश्वर शिवाचार्य महाराजांनी त्यांनी सांगितलं आणि एक समाज असा आहे आणि त्यांनी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला तुम्ही या म्हटल्यानंतर पारसी समाजाच्या लोकांनी आम्हाला नको, आम्हाला हेच आम्हाला शाश्वत आहे म्हणून त्यांनी तिथंच बसलं. परंतु आमच्या लोकांना काय समजणं झाला, आम्ही सोडून पुढे जावं, काही वाणी लिहावं, काही आहे आपल्याला वीरशैव लिहावं, लिंगायत लिहावं, काही लिहायला पाहिजे. त्यांना द्वंद्व झालेला आहे. या द्वंद्व निर्णय करण्यासाठी महास्वामीजींनी एवढी चांगल्या रीतीने पारंपरिक त्यांनी लिहिलेलं आहे. हे सगळं एवढं दिलेलं आहे त्याच्यासाठी ही चर्चा आहे. काय लिहिलं पाहिजे, आम्हाला काय लिहिलं तर आपल्याला काय पुढच्या जीवनामध्ये आम्हाला आपल्या पिढीला काय उत्तम रीतीने होणार आहे म्हणून त्याच्यासाठी चर्चा होत आहे. त्याच्यासाठी आपण माय मानतो. तुम्ही सर्वांनी उपस्थित आहे. तुम्हाला जर नाही समजलं झालं आणि अशा रीतीने शिवाचार्य महाराजांना आणि पुढच्या काही मोठे लोकांना आणि वयस्कर लोकांना तुम्ही चर्चा करून त्याच्यामध्ये लिहा म्हणून मी पुढे एवढंच विनंती करतो. माझ्या
शांती शांती. आपले महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्येही सुद्धा ज्येष्ठ असे असणारे तपोरत्न शिवानंद शिवाचार्य महाराज गंगूरकर, तर हे सुद्धा आपल्या 2-1 मिनिटांमध्ये विचार व्यक्त करावा. जगदपितरं वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय श्री श्री 1000 हिमवत केदार पीठ डॉक्टर भीमाशंकर लिंग शिवाचार्य देवोच्या चरणामध्ये अनंत वंदन करू. आजच्या हा मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व गुरुमाऊलीच्या चरणी अनंत वंदन करू व तसेच वीरशैव लिंगायत समाजातील एक उच्च स्थान प्राप्त करून घेतलेले आदरणीय अजितरावजी गोपचडे साहेब, आता गुरुमाऊली सांगितल्याप्रमाणे आज मी ज्या पदावर उपस्थित आहे फक्त वीरशैव लिंगायतांमध्ये जन्म घेतल्या कारणाला ही पदवी मला सहजरित्या मिळाली म्हणून. तर पूर्वी बसवकल्याण नगरामध्ये अशा प्रकारच्या चर्चा धर्माविषयी चर्चा होत होती, परंतु आज आम्ही या ठिकाणी चर्चा करू लागलो आमचं जात काय देवावं, अजून त्याच्यामध्ये आम्ही अडकून आहोत. तर हे निर्णय करण्याकरता आद्यर वचನ ಇಪ್ಪತ್ತು ಆದ್ಯರ ವಚನಕ್ಕೆ ಅಲ್ಲಮನ 10 ವಚನ, ಅಲ್ಲಮನ 10 ವಚನಕ್ಕೆ ಅಜಗಣ್ಣನ 5 ವಚನ, ಅಜಗಣ್ಣನ 5 ವಚನಕ್ಕೆ ಅಕ್ಕನ ವಚನ ನಿರ್ವಚನ. ಹಾಗೆ आज कन्नडमध्ये तुम्ही वचन ऐकलात, परंतु या ठिकाणी गुरुमाऊलीच्या वचन म्हणजे निर्वचन म्हणून समजून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. या ठिकाणी चर्चा केल्यानंतर, चर्चेच्या नंतर जो मंथन केल्यानंतर जो चिंतनाचा फळ ज्या ठिकाणी हाती लागतील, ज्यावेळी गुरुमाऊली मोदीपर्यंत लिंक आहे, आमचा समाजाचं कल्याण काही लिहिल्याने आपला कल्याण होतील हे चर्चा करून आमच्यापर्यंत ते मेसेज गुरुमाऊली देणार आहे. तदनंतर समाजाला आपण प्रचार करण्यासाठी पुढे येऊ एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी धन्यवाद. आणि आता शिवाचार्यामध्ये शेवटचे मनोगत व्यक्त करणार आहे महाराष्ट्र शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असणारे श्री षटस्कंधब्रह्मे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मार्गसुंबेकर, त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करावे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणी. जगदादि जगद्गुरु रेणुकाली पंच आचार्यांचे पावन चरणी अनंत कोटी विद्यदंड शिरसा प्रणाम अर्पण करून हिमवत केदारचे जगद्गुरु
रावण 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य भगवत्पादांच्या चरणी अनंत दीर्घदंड शिरसा प्रणाम अर्पण करीत महामहिम वैराग्य चक्रवर्ती सिद्ध सद्गुरू दमया स्वामी व आराध्य गुरु पंचाक्षर शिवाचार्यांचे पवित्र चरणी नतमस्तक होऊन जगज्योती महात्मा बसवेश्वरादी समस्त संतांना, समस्त शरणांना आणि संत परंपरेचे संत शिरोमणी मनोज माऊलींच्या संजीवनी समाधीचा वर्णन करून आजच्या या धर्मसभेमध्ये सानिध्य स्वीकार करून त्या चर्चाकूट सत्राच्या मुख्य जे आहे सर्वांना एक प्रवाहामध्ये घेऊन जावं. मागील 70-80 वर्षापासून जे चर्चा अधुरा राहिलेली आहे ते पूर्ण करण्यासाठी मागे नांदेडमध्ये आज इथे आणि परत नांदेडमध्ये देवीच्या मध्ये सुद्धा हा विषय पूर्णत्वाला नेणारे परमपूज्य जगद्गुरूंच्या आचरणी पुनश्च वंदन करून अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य महासभेचे अध्यक्ष असणारे परमपूज्य आदरणीय आत्मीय डॉक्टर सारंगदेव शिवाचार्यांना वंदन करीत जसं समाजामध्ये हा प्रश्न आहे. आम्ही मुलीला फार वर्षापूर्वी आलो होतो, या उद्घाटन संदर्भामध्ये आलो होतो, पण एका शिवाचार्याने एखाद्या गोष्टी मनावर घेतलं तर कसं ते नंदनवन उभं करू शकतात हे आमचे डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य आहेत. त्यांच्या चरणी वंदन करून 70 ते 80 वर्षापासून किंवा 100 वर्षापासून वीरशैव लिंगायत हे हिंदू आहे नाही आहे, वीरशैव लिंगायत एकच आहे, वेगवेगळे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत शतानुशतके जे चर्चा चाललेली आहे. पण त्याला कुठेतरी पूर्णत्वाला नेण्याची मानस घेऊन जगद्गुरू महास्वामीजींना हे जे चर्चाकूट आयोजित केलेले त्या चर्चाकूटामध्ये आतापर्यंत आमचे बिराजदार सर असो, पाटील सर असो, नितुरे साहेब असो किंवा आमचे बोपछडे सर असो अनेक शिवाचार्य जे आहेत थोडक्यामध्ये आपलं अभिमत व्यक्त केले. हे सगळे ऐकल्यानंतर मनाला एवढा आनंद होतो जितकं आमच्या बिराजदार सरांनाही झालं नसेल. ते बोलत असताना महास्वामीचे विषय असो, धर्माविषय असो, सामाजिक विषय असो. आमचे भेटमुगळेकर महाराज म्हणाले हे अमृत कलशाचं मंथन होतोय. निश्चितच हे अमृत कलशच आहे 70-80 वर्षापासून आणि तो कलश जो आहे जगद्गुरू महास्वामीजींच्या अमृत हस्ते न भूतो न भविष्यते. कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग ऑफ द सक्सेस असं म्हणतात. आजपर्यंत समाजातलं विविध संघटना असो, विविध पक्ष असो, विविध मतमतांतर असणारे आम्ही सगळे आज जगद्गुरू महास्वामीजींच्या सान्निध्यात एकत्र आलो म्हणजे निश्चितच या चर्चाकूट जो आहे यशस्वी झाला आहे. आणि महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य सभेच्या वतीनं आपण सगळे महास्वामीजी जसा आदेश करतील त्या आदेशाला आम्ही सगळे जे आहे शिरसा वंदून ते आम्ही स्वीकार्य आहोत. भरपूर वेळ होत आहे, अधिक वेळ काही घेण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून आमचे डॉक्टर सारंगदेव शिवाचार्य महास्वामीजी वयोवृद्ध आहे, तपस्वी आहे, ज्ञानी आहे, शिक्षण संस्था चालवतात. एवढं सुदूर कर्नाटकातून महास्वामीजींच्या आज्ञेला शिरसा वंदून आज अखिल भारतीय शिवाचार्य महासभेचे अध्यक्ष आले म्हणजे संपूर्ण भारतातल्या सर्व राज्यामध्ये असणाऱ्या सर्व शिवाचार्य सद्भक्तांच्या प्रतिनिधित्व करतात. एवढं सांगून त्यांच्या वंदन करून माझ्या आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. सर्व शिवाचार्यांचे मनोगत व्यक्त झालेले आहे. आता आमच्यामध्ये उपस्थित असलेले या महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजासाठी खूप मोठं एक नाव असेल तर ते आपले खासदार डॉक्टर अजय बोचडे साहेब आहेत.
म्हणून आज मी सर्वांची इथं उपस्थितीमध्ये सर्वांनी साहेबांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. जेव्हा साहेबांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माझे आराध्य दैवत, माझ्या जीवनाला आकार देणारे, आज ज्यांच्यामुळं या स्थानावर मी पोहोचलो ते केदारपीठाचे जगद्गुरू यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आज महाराज मला खासदार झाल्याचा आज आनंद झालेला आहे. आज एवढे सगळे शिवाचार्य महास्वामीजी, विशेषतः साधनदेवजी महाराजांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचा आहे की शिवाचार्यांची जी आमची अखिल भारतीय जी एकत्रित असलेली जी संस्था आहे त्याचे जे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. तर एवढी सगळी शिवाचार्यांची परंपरा एकत्रित आली, एवढे सगळे आमचे वीरशैव समाजातील पुरुष मंडळी एकत्रित आले आणि हे फक्त जे एकत्रित आले ते आदरणीय केदार जगद्गुरूंच्या माध्यमातून आले. त्याबद्दल केदार जगद्गुरूंचं सगळ्यांनी टाळ्यांच्या जोरात अभिनंदन करा. म्हणून महाराज म्हणालो की मला खासदार झाल्याचं माझ्या अंतःकरणात आज मनातून आनंद झाला आणि मला खूप त्याचा अभिमान आहे. आपल्या शिवाचार्य परंपरेचा, आपल्या संघटनेचा आणि आमच्या या क्षेत्रामध्ये असलेली ही सर्व राजकीय मंडळी आहेत. आत्ता झालेले श्री बसवराज पाटील नागराळकर जे आहेत, आमचे बालाजीराव पांडागडे आहेत, डॉक्टर माधवराव काळेकर आहेत, राजेश्वर सावकार निकुडे आहेत, बसवराज पाटील कोळखेडकर आहेत, आमचे बिरादार सर आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही. आमचे नांदेडे सर आहेत. आम्हाला मार्गदर्शन करणारे अनेक मंडळी खाली आहेत. महाराज, तुमच्या पुढे आम्हाला तुमचा आदेश आमच्यासाठी सरसावला असतो. आमचं आयुष्य तुम्ही घडवलेलं असल्यामुळं तुम्हाला सांगणं हे माझ्या दृष्टिकोनातून तरी योग्य नाही. कारण अत्यंत तुम्ही ज्ञानी आहात, या परंपरेच्या सर्वोच्च स्थानी आहात. परंतु प्रत्येकानं आपापलं जे मत मांडलंय ते मत ऐकून मला पण खूप आनंद झालेला आहे. खरं तर प्रत्येकाने माझी स्तुती केली भाषणामध्ये. जी स्तुतीच्या तितक्या बरोबरीचा किंवा तेवढा मोठा माणूस मी नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक सर्वसामान्य असा कार्यकर्ता. परंतु महाराज, तुमच्या गुरूंची सेवा माझ्या हातून घडली. तुमच्या गुरूंच्या त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचा देह सोडण्याच्या पूर्वी ते 4 ते 5 महिने आपण मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांची आरोग्य सेवा असेल, त्यांच्या शिष्य संप्रदायाची सेवा असेल, माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून ती सेवा घडली. याच्यासारखं पुण्य माझ्या आयुष्यात पुन्हा कधी घडेल असं मला वाटत नाही. महाराजांचं आणि माझं नातं गुरु शिष्याचं तर आहेच, परंतु एक प्रकारे ज्या पद्धतीचा ऋणानुबंध असतो. माझ्या विद्यार्थी दशेची सुरुवात, माझ्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात, प्रत्येक घटनेचे आशीर्वाद केदार जगद्गुरूंच्या हाताने झालेला आहे. माझ्या हॉस्पिटलची सुरुवात असेल त्यांच्याच हस्ते झाली. आदरणीय उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब उशिरा आले. केदार जगद्गुरूंनी त्यांना भाषणात म्हणाले की आपण जनतेचे प्रतिनिधी आहात, आपण उशिरा येऊ नका. मी इकडचं द्वार बंद करून बर्फाच्या माध्यमातून आम्ही खेचरावर म्हणजे घोड्यावरून विमान पकडून हैदराबाद मार्गे इथं आलो आणि गोपचडीच्या दवाखान्याचं उद्घाटन करण्यासाठी सगळ्या शिवाचार्यांना घेऊन मी आधी आलो. म्हणजे अशा पद्धतीने राजसत्तेला अंकुश ठेवण्याची हिंमत कोणात असेल तर ती फक्त केदार जगद्गुरूंमध्ये आहे. आणि या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला
महाराज हिंदुस्थानामधली राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन संस्कृती एकमेकाला जोडल्याशिवाय या हिंदुस्थानचं अखंडत्व, हिंदुस्थानची संस्कृती, हिंदुस्थानची परंपरा, हिंदुस्थानची विरासत ही टिकून राहू शकत नाही. धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर असलाच पाहिजे. तोपर्यंत राजसत्तेला दिशा जर समजा मिळत नसेल तर धर्मसत्तेला अधिकार असतो की राजा तू या दिशेने नाही या दिशेने जायला पाहिजे. तर आम्ही जरी समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतो तर महाराज तुमचा शब्द आम्ही कधीही टाळणार नाही आणि तुम्ही जो शब्द असेल तो आमच्या राजसत्तेच्या लोकांसाठी नेहमी शिरसावत असेल. आणि महाराज खरं तर आता महाराजांनी सगळ्यांनी अतिशय उपयुक्त अशी मागणी केली की देशाच्या रक्षणासाठी केली, राष्ट्राच्या रक्षणासाठी सांगितलं, संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी आता वियोजन दिलं, मार्गदर्शन केलं. मला अतिशय अभिमान वाटतो. महाराज आपल्या या वीरशैव लिंगायत समाज, मी भारतभर प्रवास करतो महाराज तुमच्या आशीर्वादाने. अनेकांनी कोणी 7 कोटी म्हणले, कोणी मध्य प्रदेश म्हणले, कर्नाटक म्हणले, महाराष्ट्र म्हणले, तेलंगणा म्हणले, आंध्र म्हणले. पण महाराज मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही मला अभ्यास करायला लावलेला आहे आणि तुम्ही म्हणता की अभ्यास करून बोला, कायद्याच्या चौकटीतलं बोला, संविधानाला काय मान्य आहे ते बोला. महाराज खरं तर मला काल 2 महिन्यापासून झालं या विषयाचा तुम्ही सांगितल्यापासून मी अभ्यास करत आहे. कारण तुमचाच आदेश होता की हिंदुस्थानातली वीरशैव लिंगायत संस्कृतीचा अभ्यास कर डॉक्टर, असा मला तुम्ही आदेश दिला. तेव्हा महाराज माझा अजून 50% अभ्यास झाला, अजून 50% व्हायचा आहे. काश्मीर ते तमिळनाडू पर्यंत